लोकांसोबत त्यांनी कामं केलीत. त्याचे अनुभव ऐकता ऐकता मलाच खूप मजा आली आणि आज तो त्यातले काही सांगणार आहेत. सो अन्नदाता म्हणून एक संस्था आहे. त्यांच्यासोबत काही वेळ काम केलंय. त्याच्यानंतर कुडावळ्यात ग्रामोदय नावाची संस्था आहे, ज्याचे फाउंडर आहेत विनायक महाजन. त्यांच्यासोबत ही काम केलंय. तिथेच दिलीप कुलकर्णी काकाही राहतात. त्यांच्यासोबतही बऱ्याच चर्चा आणि देवाणघेवाण झालेली आहे. आणि कुडावळ्यात असताना तो एका देवराईत राहायचा. सो हे तर अमेझिंगच आहे. पुढे नेचर्स ग्राम म्हणून एक संस्था आहे मुंबईत, तिथे काम केलं आणि त्याच्यातून ऑर्गॅनिक फार्मिंगची पूर्ण सप्लाय चेन कशी असते हे त्यांनी जाणून घेतलं, याच्यावरती काम केलं. कोकणातल्या एका गावाच्या पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर वर पण काम केलंय आणि सध्या मेरा फार्मर नावाच्या संस्थेत ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स शेतातून आपल्या ताटापर्यंत कसे आणायचे याच्यात तो काम करतोय. या सगळ्या गमती जमती त्याच्याकडून ऐकूया. कणगीतलं सोनं. हॅलो. ओके संतोष सुरू कर. येस होतोय ना? थोडस ब्रेक होतोय आता. परफेक्ट आहे. येस मच बेटर. ठीक. येस. सो जे इतकं सगळं सांगितलं म्हणजे सगळीकडेच थोडं असं काम केलेलं आहे आणि त्याच्यातूनच आवड, त्याच्यातून जे काही वाचलं आणि जे काही लहानपणी अनुभवलेलं किंवा आता जे काही अनुभवतोय त्याच्यातून या सगळ्यांमागे काहीतरी गणित असणार आहे. म्हणजे हे जे सगळं आहे, हे बारा बोलुतेदार असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, यांचा काहीतरी मेळ असणार आहे असं सारखं जाणवत होतं. आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी किंवा बाकीच्यांकडून ऐकलेल्या गोष्टी, तर असं सगळं करून एक मालिका लिहिली होती 10 भागांची. त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं होतं आणि त्या अनुषंगाने जे मला माहिती आहे ते इतरांना सांगता येईल. आणि डेफिनेटली याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अयोग्य असू शकतील, काही बरोबर असू शकतील. तर ज्या असतील, ज्या अयोग्य असतील, त्याचं आपण नक्कीच, कोणाला असं वाटलं की अरे हे चुकीचं सांगितले तर ते आपण डेफिनेटली सांगू शकता. तर मग आपण सुरुवात करूया आता. तर याचं नाव मी दिलेलं कणगीतलं सोनं. तर आता कणगीतलं सोनं काय आहे, तर कणगी म्हणजे काय की पूर्वी किंवा अजूनही बऱ्याच ठिकाणी धान्य साठवण्यासाठी एक कणगी वापरतात. जी कणगीचा फोटो तुम्हाला पुढे जाऊन सापडेल, दिसेल तो. तर त्यातलं सोनं म्हणजे हे जी बियाणे, हे सोनेरूपी बियाणे असं मला वाटतं. तर मग याच्यावरती ते सगळं आहे. आता हा जो तुम्हाला फोटो दिसतोय पहिलाच, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा शेतकरी आहे जो एकदम आयटीत उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल दिसते, जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीच्या गोष्टी, जिथे बैल असेल, गणपती असतील आणि केळी असेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्याशी रिलेटेड आहेत. तर हा बळी राजा, म्हणून याला राजा म्हणतात, कारण की ह्या राजाभोवती सगळ्या गोष्टी कनेक्टेड होत्या. तर आता सुरुवात करायच्या अगोदर प्रत्येकाला, म्हणजे शेवटी जेव्हा संपेल तेव्हा समाधान म्हणजे काय, ह्या गोष्टीचा जो अर्थ आहे त्याचं प्रत्येकाने उत्तर शोधा स्वतःच, जे काय असेल त्या आपण स्लाइडच्या शेवटी ते बघूया. ते का ते स्लाइडच्या शेवटी येईपर्यंत आपल्याला कळेल. तर आता सुरुवातीला हे आपण असं बघणार आहोत की शेतकऱ्याच्या जीवनामधला पहिला दिवस, शेतकऱ्याच्या सुरुवातीचा म्हणजे एक उन्हाळा आहे आणि त्याचा दिवस कसा असतो शेतकऱ्याचा किंवा त्याची जी पत्नी असते त्यांचा दिवस. आणि त्याच्यानंतर आपण चैत्रापासून वैशाख असं सगळं करपर्यंत खरीप, रब्बी आणि उन्हाळा असं तिन्ही हे बघणार आहोत. तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किंवा शेतकऱ्याचा दिवस कसा सुरू होतो, तर सगळ्यांना माहित असतं की जी आजी असते किंवा जी आई असते ती सुरुवातीला सकाळी उठून काय करते, तर गोठा साफ करणे असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, दळण काढणं. दळण पहिल्या गिरणी नव्हत्या, तर दळणावरती ओवी म्हटल्या जायच्या. तर बघताना मला त्या ओवी सापडल्या, तर त्याच्यात ओळी खूप छान आहेत. त्याच्या ओळी अशा आहेत की पहाटे उठून नहात भरले शेणाने, पहाटे उठून नहात भरले शेणाने, कपाळीचं कुकू न बडक्या मारत मेनाने. म्हणजे पहिलं कुंकू जे कपाळाला लावायचं त्याच्यासाठी मेन वापरायचं. मेन कसं व्हायचं, तर मधाचं जे पोळ असतं त्याच्यानंतर ते मध खाल्ल्यानंतर जो चिकट भाग तयार होतो तो साठवून त्याच्यापासून मेन तयार केलं जायचं, जे मेन इथे कपाळाला असं लावून त्याच्यावरती कुंकू लावलं जायचं. मग त्याच्यानंतर काय होतं की, आणि ह्या ज्या ओळी आहेत त्या ओळी अशा लिहिलेल्या आहेत, म्हणजे त्याची जी रचना आहे ती अशी आहे की
जेव्हा त्या ओळी संपत जातात तसाच तो जात्याचा एक घेर संपत जातो. तेवढंच म्हणजे त्या ओळी संपल्यानंतर त्यांचं पीठ करून तयार होतं. सो ही जी लय आहे, ती कनेक्ट असणं त्या गोष्टीशी, ही मजा आहे त्या ओळींमधली. तर त्या ओळींचा सूर तसाच का असतो, कारण की ती जात्याची लय तशी असते. आणि म्हणून ते मग ते म्हणताना त्या एकदम मग्न होण्याचा प्रकार असतो. मग त्याच्यानंतर जो पीठ काढल्यानंतर काय होतं की पाणी आणलं जातं. उन्हाळ्याचा दिवस असेल तर जे शेतकरी असतात ते जनावरांना घेऊन डोंगरामध्ये जातात चरण्यासाठी. मग साधारणपणे बियाणं काढण्याची जी सुरुवात असते उन्हाळ्यामध्ये सुरू होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत 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 दुपारचं जेवण, निवांत झोप, असं सगळा त्याचा निवांत दिवस चाललेला असतो. आता हा आपण बघितला एक दिवस. आता प्रत्येक महिन्यानुसार ते कसे बदल होत जातात आणि काय करत जातात ते आपण बघूया. चला तर ही जी मालिका लिहिली त्याच्यामध्ये प्रत्येक मालिकेच्या वरती मी कविता लिहिली होती, म्हणजे ओळीसारखं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा सारांश. तर ही अशी आहे. चला नांगरट करू पसरू सुकलेलं शेण, आकी तिच्या मुहूर्तावर पेरू कन गीत नसून, करा सरपण गोळा ठेवा गोवऱ्या रचून, उभ पोटाला देतील जवा सार जाईल मी, घरट बांधील सुगरण पावशा करी टिक टिक, पाऊस येणार ऐकू चातकाची पिक पिक, टोकू घोसाळी दोडकी दुधी पड वळवाल, डोळ भरून दिसेल धरत्रीची हिरविशाल. आता या फोटोज मध्ये तुम्हाला दिसेल इकडे जे, एकच मिनिट. हा, सो तुम्हाला आता इथे सुकलेलं शेण दिसेल, की जे सुकलेलं शेण जे वर्षभर साठलेला जो असतो, तर प्रत्येक गावाच्या बाजूला एक अशी हे केलेली असते, जागा केलेली असते. त्याला गार म्हणतात आमच्या इकडे, किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत. तर हे सुकलेलं शेण सगळ्या शेतामध्ये पसरलं जातं. आणि आता हा जो अखितीचा मुहूर्त आहे, अखितीचा म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त. आता अक्षय म्हणजे काय, तर अक्षय म्हणजे कधीही न संपणार. आता अखितीच्या मुहूर्तावरच का, मुहूर्तावरच पेरणी का केली जाते, तर प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी असते. जसं की कोकणामध्ये पिकाची जी पेरणी असते ती सॉरी भाताची जी धूळ पेरणी केली जाते ती अखितीच्या मुहूर्तावर केली जाते. तर अखितीचा मुहूर्तच का, तर जो चैत्राचा मुहूर्त येतो, म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजे चैत्रातला पहिला दिवस जो येतो, त्या दिवशी गुढी उभारली जाते. आणि त्या दिवशी शेतीच्या मशागतीची कामं सुरू होतात. म्हणजे नांगरणी असेल, कोळपणी असेल, ढेकळ फोडणी असते. साधारण अक्षय तृतीयापर्यंत ती सगळी कामं पूर्ण होतात. आणि त्या मुहूर्तावरती वेगवेगळ्या बियांची, जसं इथे घोसाळी, दोडकी, दुधी या वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली जाते, पोकले जातात ते. किंवा प्रत्येक ठिकाणी जसं कोकणात मी सांगितलं की भाताची हे केले जाते, धूळ पेरणी केली जाते. आता हा अक्षय तृतीय हा 3.5 मुहूर्तांमधला एक मुहूर्त. तर 3.5 मुहूर्त कुठले, तर पहिला अक्षय तृतीय, दुसरा दसरा, तिसरा गुढीपाडवा, आणि चौथा जो अर्धा मुहूर्त पकडला जातो दिवाळीचा पाडवा. आता ह्या 3 मुहूर्तांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप चांगलं महत्व आहे. कारण की ह्या मुहूर्तावर तुम्ही कुठल्याही गोष्टी केल्या, जसं की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्ही औषधी झाडं लावली तर ती चांगल्या पद्धतीने येतात. किंवा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्ही बियाणं पेरलं तर तुम्हाला बियाणांचा कधीच तोटा होणार नाही, असं सांगितलं जातं. आता अक्षय तृतीयाला धरून बऱ्याच गोष्टी आहे, जिथे म्हणजे त्याचा परशुरामाचा जन्म किंवा बाकी गोष्टी. पण शेतीच्या दृष्टीने अक्षय तृतीयाचं महत्व आहे, किंवा सोने पण खरेदी केलं जातं. आता हे झालं अक्षय तृतीयाबद्दलचं. आता सरपण गोळा करणं, आता पूर्वी किंवा अजूनही सरपण जे गोळा केलं जातं ते कधीही वटलेलं झाड नाही तोडलं, सॉरी, जे चांगलं झाड असतं ते कधीच तोडलं जात नाही. जे वटलेलं झाड असतं किंवा ज्या झाडांच्या काठ्या तशाच पडलेल्या असतात हेच झाड तोडलं जातं. आता त्याच्यातून आपल्याला परत संवर्धन करणं हा एक हे दिसतो, जो शेतकरीला न शिकवतो तो करतो. आणि उभं पोटाला देईल जेव्हा भिजून जाईल, म्हणजे त्याच्या जी ऊब भेटणार आपल्याला ती ठेवलेल्या गोवऱ्या किंवा लाकडं आहेत त्याच्यातून भेटते. आता जेव्हा पाऊस येणार असतो, म्हणजे आता सगळी आपली मशागत झालेली आहे, अक्षय तृतीया निघून गेलेली आहे, आता हा जो महिना आहे हा वैशाख आहे. आता वैशाखाच्या दिवशी म्हणजे वैशाख असं म्हटलं तर आपला कुठला, तर मे असतो आपला, मेचा महिना. आणि जर मराठी मधला ऋतू कुठला तर तो वसंत असतो. वसंतात काय होतं तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना आपण शिकलो की वेगवेगळी फुलं सगळी बहरलेली असतात, पक्ष्यांची घरटी बांधणं चालू असतं वसंतामध्ये, असं सगळं चालू असतं. पण
त्याचवरून तुम्हाला पक्ष्यांमुळे पाऊस कधी येणार आहे, कसा येणार आहे, याचे बरेच संकेत सापडतात. आता हे संकेत पूर्वी होते, त्याला किती शास्त्रीय आधार होता हे माहिती नाही. पण पूर्वी जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमच्या गावाला जे आमचं जुनं घर होतं ते पूर्ण मातीचं होतं. आणि तेव्हा असं व्हायचं की आमच्या जुन्या घराच्या स्वयंपाकाच्या बाजूची जी भिंत होती मातीची, तिला पूर्ण मुंगळे भरून जायचे, पूर्ण मुंग्या यायच्या, अखंड भिंत भरून जायची. आणि आजी सांगायची का 2-3 दिवसात पाऊस पडणार. आणि पाऊस पडायचा. आम्ही त्या हिशोबाने आम्ही पेरणी केलेली आहे, मला आठवतंय. आणि ते भारीच असतं. किंवा याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की घरट बांधील सुगरण पावसा करील पीक टिक, पाऊस येणार चातकाचे पीक. किंवा पावसाचा जो आवाज होतो तो पेरते व्हा असा आवाज येतो. किंवा चातकाचा जो आवाज असतो तो पाणी पाणी असा आवाज येतो, असं वाचनात आहे आणि असं ऐकलेलं पण आहे. किंवा घरट जे सुगरण बांधतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की कावड्याने जर वरती घरट बांधलं तर पाऊस जास्त येणार आहे. किंवा सुगरणीने जर विहिरीच्या थोडंसं खाली घरट बांधलं, म्हणजे त्या झाडावरती थोडं खाली घरट असेल तर पाऊस कमी येणार आहे, कारण तितकं ते पातळी भरणार नाही विहिरीची. त्याच्यामुळे लोकांना ते कळतं. असे बरेच संकेत आहे. किंवा मृगाचे किडे दिसणं, असे बरेच संकेत आहे ज्याच्यामधून आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये ओके, आता हे आपल्याला हे पावसाचं कळलं, तर बऱ्यापैकी बरेच शेतकरी मृगाचे किडे किंवा मुंग्या निघणं, वारुळामध्ये हे वाळवी, अशा सगळ्यांचा हिशोब करून पेरणी केली जाते. आता मी महाजन काकांकडे होतो तेव्हा महाजन काका नेहमी असं सांगायचे की आतापर्यंत कोकणात आम्ही जी धूळ पेरणी केली ती कधीच वाया नाही गेलेली, म्हणजे मृगाला बरोबर पाऊस पडलाय. आता मृग काय, तर मृग हे नक्षत्र आहे. आता प्रत्येक पूर्वी म्हणजे अजूनही जेव्हा पावसाळा येणार असतो तेव्हा प्रत्येक घराच्या पाठीमागे परसबाग असते. त्या परसबागेमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या सगळ्या फळभाज्या लावल्या जातात. त्याच्यामध्ये दोडकी, दुधी, वाल. आमच्याकडे श्रावण घेवडा, राजम्याचे बरेच प्रकार, म्हणजे मी जिथे राहतो कराड साताराला तिकडे आमच्याकडे भरपूर प्रकारचे ह्याचे बीन्सचे प्रकार होतात, पावटा असेल. आणि मग असं सगळं आहे. आणि जो मांडव घातला जातो पावट्याला, ह्याच्या चित्रात तुम्हाला दिसेल जी बाईने हातामध्ये दिसलं, तर त्याच्या बाजूने जी बांबूंची फेन्सिंग आहे तसं केलं जातं. पण अख्खीतीच्या मुहूर्तावर का करायचं, तर अख्खीतीच्या मुहूर्तावर जेव्हा तुम्ही ते टोकता तेव्हा जोपर्यंत पाऊस येतो तोपर्यंत तो मांडव घालण्यासाठी ते पीक तयार झालेलं असतं. तर हे जे झालं ते झालं आपलं वैशाखात. वैशाख महिना कुठला? मे मध्ये कुठला ऋतू असतो? वसंत असतो. तर आता आपण पुढे जाऊया. आता मे संपूर्ण आपला जून सुरू झालेला. आता जून मध्ये नक्षत्र सुरू, म्हणजे पावसाची नक्षत्र. एकूण नक्षत्र किती? तर 27. त्यातले पावसाची 9 नक्षत्र. तर त्या नक्षत्रांमध्ये मृगा, आर्द्र ही मुख्य नक्षत्र आहे. आता मृगा हे नक्षत्र आहे, ह्याच्यापासून मृग नक्षत्रात पाऊस चांगला पडला तर येणारं जे पीक असतं ते खूप सुंदर असतं. म्हणजे सुंदर म्हणण्यापेक्षा त्याचं उत्पादन जास्त, त्याची जी क्वालिटी असते ती खूप चांगली असते. म्हणून जर कुंभांची गाणी आपण ऐकली, आता ऍक्च्युली मला ते गाणं सापडलं नाही, तर त्याच्यामध्ये स्त्रियांना जो ऋतुस्राव होतो किंवा पिरियड्स येतात त्याच्यामध्ये त्याची उपमा त्या मृग नक्षत्राला दिली आहे. कारण की त्याच्यामुळे जे उत्पादन होणार असतं किंवा स्त्री जी प्रजननक्षम होते, ह्या ज्या गोष्टी त्याला मृगाशी त्यांनी कम्पेअर केले. तर ते सुंदर ओळी होते. ऍक्च्युली मला त्या काल सापडले नाही. नक्षत्र म्हणजे काय, तर जे न क्षरती म्हणजे ज्याचा नाश नाही. आता खरं तर क्लायमेट चेंजमुळे तसं काही राहिलेलं नाहीये, पण जेव्हा ते नक्षत्र सुरू होणार होते तेव्हा ते म्हणजे जेव्हा त्याचं मांडलं गेलं ते नक्षत्र किंवा काय असतं, तेव्हा त्यांना माहिती नव्हतं माणूस एवढा वाईट होईल किंवा ते पूर्ण नक्षत्रच बदलून टाकेल. पण नक्षरती म्हणजे नक्षत्र, ते नक्षत्र तुम्हाला बदलता नाहीये. मग तुमचा 7 जूनला पाऊस पडणार का, तर पडणार. म्हणजे हे ठरलेलं होतं. त्यामुळे कोकणातली धूळ पेरणी कधी चुकीची जात नव्हती. पाऊस पडत होता आणि सगळं व्यवस्थित होत. आणि 9 नक्षत्र कुठली, तर मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी आणि हस्त ही पावसाचे नक्षत्र. त्याच्यानंतर स्वाती आणि स्वाती आणि कुठला अजून एक चित्रा ही रब्बी मधली आहेत काही नक्षत्र. आता खरीप सुरू झालं. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, प्रत्येक आपल्या याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये, मराठी महिन्यांमध्ये काही ना काही सण असतो. आणि प्रत्येक जो सण असतो तो पौर्णिमेला असतो. त्या पौर्णिमेला जेव्हा असतो तेव्हा शुक्ल असं म्हणतात. आणि जेव्हा ती अमावस्या असते, म्हणजे अमावस्येपासून ते सुरू होणार असतं, तेव्हा त्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये प्रतिपदा, द्वितीया, पंचमी म्हणजे 5वा दिवस, चतुर्थी म्हणजे 4था दिवस, तिथी म्हणजे तारीख. मग ते असं सांगितलेलं असतं की जसं विजयादशमी ही कधी असते,
तर दशमी म्हणजे 10व्या दिवशी, चतुर्थी म्हणजे काय, तर 4थ्या दिवशी, असं ते मराठीमध्ये हे केलं. म्हणून मराठीचे जे सण असतात, हिंदू हिंदू जे सण आहे त्याची तारीख कधीच बदलत नाही याची, पण ते इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे बदलत जातं, कारण की ते पाठीपुढे होत जातं. ओके. आता आता ही जी आपण बोलतोय, आता वैशाख झाला, आता हे जे आपण बोलतोय तो ज्येष्ठाबद्दल बोलतो. तर यांच्या आपल्या दुर्गा भागवतांच्या ऋतुचक्र पुस्तकात त्यांनी खूप छान दिले की ज्येष्ठामध्ये सगळं वातावरण थोडं धीर गंभीर असतं, असा हळूच वारा येत असतो, कधी जोरात येत असतो. म्हणजे हे जे सगळं वागणारा धीर गंभीर विचारी असा जर कोण माणूस असेल तो ज्येष्ठ असतो, वडीलधारा, म्हणून त्याला ज्येष्ठ असा महिना म्हटलं असेल तर ते नाव खूप हे होतं. किंवा पाऊस जो आपल्या हिमालयापासून सुरू झाला, जो खाली कन्याकुमारी पर्यंत जातो, तो कशी स्थित्यंतर आणतो प्रत्येक ठिकाणी, त्याच्याबद्दलचं एक खूप छान पुस्तक आहे, चेसिंग द मान्सून म्हणून अलेक्झांडर याचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं की केरळमध्ये किंवा अजूनही बऱ्याच पुस्तकांमध्ये त्याचे संदर्भ सापडतात आपल्याला, की लग्न झालेली मुलगी, लग्न असलेली मुलगी जी वयामध्ये आलेली, तिच्या हातून नांगरणी केली जाते, कारण की त्याला असं मानलं जातं पूर्वी की त्याच्यातून जास्त उत्पादन होईल, किंवा ज्या जोडप्यांचं लग्न झालंय त्यांच्या हातून नांगरणी केली जाते, पेरणी केली जाते. तर असे बरेच संदर्भ आहेत ज्याच्यामधून उत्पादन कसं वाढेल. आता याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये शास्त्रीय संदर्भ सापडतात, काही गोष्टींमध्ये सापडत. ओके. आता येईल पाऊस धूळ पेरणी करूया, पापरीच्या नाचा संगे सोनं मुठीत धरूया, लख कडाडेल वीज दारी लोखंड असू दे, ज्येष्ठ मृगाचा पाऊस तन मातीत भिजू दे, धोधो चहा पाणी पाणी ओढा मिलन होईल, चला नजर काढूया कोंब फुटू नये. तर आता पाऊस पडलेला आहे, मृग नक्षत्रामध्ये पेरणी झालेली. आता जी पाबर असते ते तुम्हाला इथे दिसेल, तर शेतकरी जो वरती हे करतोय त्याच्यामध्ये पाबर, त्याच्या हातामध्ये पाबर असतं ज्याच्यातून धान्य जातं, त्या पाबरीला होल असतं. म्हणजे तुम्हाला कुठल्या बाजूला कुठलं धान्य लावायचं त्याच्यानुसार होल केलं जातं. पाबरीमध्ये परत प्रकार असतात, दुचाडी असते किंवा एक असते ज्याच्यातून तुम्हाला मुख्य पीक आणि आंतरपीक असं तुम्हाला वेगवेगळं करता येतं. आणि जी पाबर जेव्हा ती चालते तेव्हा जरी ती एकच असेल, म्हणजे साधारण ते असं असतं ज्याने हे होतं, पण जेव्हा ती बॅलन्स होत नसेल तेव्हा ती अशी नाचते असं दिसतं. आता जेव्हा, आणि हा एक हे जेव्हा नवीन पाऊस आला आणि नद्यांना पाणी आलं, आता जो कोंब फुटून येतील, म्हणजे जसं जसं जे मृग नक्षत्र हळूहळू संपत जातं, आद्रा येत जातं. काही ठिकाणी मृग नक्षत्रामध्ये पेरणी केली जाते, काही ठिकाणी आद्रा नक्षत्रामध्ये पेरणी केली जाते. पण या दोन्ही नक्षत्रांमध्ये पेरणी व्हायला हवी, नाहीतर येणारं उत्पादन तितकं चांगलं येत नाही. आणि जेव्हा ते पीक चांगलं येईल, त्याचे कोंब येतात, तर ते खूप सुंदर दिसतात म्हणजे. आणि हे जे मक्याचं एक हे आहे, खरं तर सगळे फोटो ढापलेले आहेत, पण मला फोटो मी इतके काढत नाही, तर जे भेटले त्याच्यावरून, पण ते दिसतं. तुम्ही इमॅजिन करू शकता की छोटे कोंब आले आणि त्याच्यावरती सकाळचा सूर्यप्रकाश आलाय किंवा थोडस पाऊस पडतोय, तर दिसणारं जे असतं की त्याची नजर काढूया बाबा, माझ्या शेताला हा नजर लागेल असंही शेतकरी मनात म्हणत असेल, असं मला वाटतं. तर कुठली कुठली हे केली जातात, तर त्याच्यामध्ये भुईमुग असतो, चवळी असते, परत ते याच्यानुसार बदलतं. काही ठिकाणी म्हणजे आमच्याकडे भुईमुग हे मुख्य पीक असतं, मका लावला जातो. तर मका लावण्याचं कारण, मी आपल्या म्हणजे मका खरं तर इतका खाल्ला जात नाही, तो जनावरांच्या याच्यासाठीच म्हणजे खाण्यासाठीच केला जातो. पण त्याचं अजून एक असं वाचलेलं, आणि आमचे एक शेतकरी पण म्हणाले होते की मका काय लावायचा शेतात, तर पक्ष्यांना थांबायला काय जागा ठेवायची, पक्ष्यांना थांबायला काहीतरी जागा पाहिजे. किंवा आपल्या प्रकाश घोडे सरांच्या पुस्तकात वाचलं होतं की एका ठिकाणी गेले होते आणि त्या बाईने एका ठिकाणी अशीच ती जागा सोडली होती आणि तिथे कापणी झाली होती, तरी त्याने ती कापणी केली नव्हती. तिथे मक्याची कणसं किंवा ज्वारीची कणसं तशी, तर ती का ठेवलीत बाईने, तर ते त्या म्हणाले की सगळं आपण खाल्लं तर पाखरांनी काय खायचं. आणि हे जे दिसतं हे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या इथे दिसतं. बागायती शेतकरी म्हणत नाहीये, जो कोरडवाहू शेती करतोय, ज्याची कमी जमीन आहे, 1-1.5 एकर 5 एकर वाला, हा प्रत्येक शेतकरी त्या पक्षाचा विचार करत असतो. कारण त्याला माहिती असतं पुढे जाऊन हा पक्षी जो आहे तो कुठेतरी माझ्या शेतात मदत करणार आहे, किंवा जरी त्यांना ते माहिती नसेल तरी त्या एवढासा जीव किती खाणार आहे, अशी पण ती भावना त्याच्या मागे असते. तर पावसावरून एक किस्सा आठवतो, लहानपणी जेव्हा आमची जी म्हैस होती ती बाळंत व्हायची आणि तिला जे रेडकू होणार असतं, तर ती ज्या दिवशी तिचं हे होणार, बाळंतपण होणार आहे, त्या दिवशी रात्री 4 वाजता होऊ दे, 12 वाजता होऊ दे, 1 वाजता होऊ दे, तुम्ही गावातल्या कुठल्याही स्त्रीला विचारलं की हे कधी झालं बाई, तर ती बरोबर वेळ सांगते.
तर हे वेळ सांगण्याचं मला कळत नव्हतं की मग त्यांना मी विचारलं, 1-2 आम्ही शेतकऱ्यांकडे गेलेलो किंवा मी आईला पण विचारलेलं आता मध्ये की तुला ते कसं कळायचं, म्हणजे तू बाळंत झाल्यानंतर ती जात होतीस. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की जेव्हा ती बाळंत होणार आहे तेव्हा ती जाग येते, म्हणजे हे जे कनेक्शन आहे, हे जे कनेक्शन एवढं सुंदर आहे की ते कळतं त्यांना, कारण त्या स्त्रीला माहिती असतं त्या वेदना. मग ती त्या जी जनावर आहे, गाई असेल म्हैस असेल, त्या वेदना पण ती जाणते. त्यामुळे जोपर्यंत ती गाय म्हैस बाळंत होत नाही सुखरूप, तोपर्यंत ती स्त्री पण तितकी चिंतित असते. मग त्याच्यानंतर तो जो चीक निघतो त्याच्यातून खरवीज बनवला जातो, खरवज असतो, तो अख्ख्या गावामध्ये तो वाटला जातो. आणि लहानपणी मला खूप आवडायचं, म्हणजे अख्ख्या गावामध्ये फिरायचं तो खरवज घेऊन वाटायला, आणि तेव्हा रिटर्न म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला तांदूळ भरून त्याच वाटेतून परत दिलं जातं. सो ही बार्टर सिस्टम आपण जी म्हणतो तिथे पैसा नाही. तर आता आपला ज्येष्ठ संपला, तर ज्येष्ठानंतर येतो आषाढ. आषाढामध्ये आता हे प्रत्येकाचे नक्षत्र आहेत. आता जसं ज्येष्ठामधला मृग होतं, तर आषाढामध्ये आद्रा आणि पुष्य नक्षत्र असतं. तर या प्रत्येक नक्षत्राची काही काही वाहनं आहेत, म्हणजे सासू सुना असेल किंवा म्हातारा तरणा असेल, तर ही वाहनं काय असतात हे पण आपण पुढे जाऊन कळेल. आता जसा आषाढ येतो, तर आषाढामध्ये बेंदूर येतो, आणि तेव्हा म्हणजे शेतामध्ये जो भात लावलेला असतो तो चांगला वाढलेला असतो, तो लावणी करायला तयार झालेला असतो, आणि हळूहळू काही रानभाज्या पण यायला सुरुवात होते. तर पावसाळ्यात काय खायचं, कारण की तोपर्यंत शेतकऱ्याकडे असं काही नसतं की आता आपल्याला शहरात मेथीची भाजी पण मिळते, पण ती खरं उन्हाळ्यात खायला नाही पाहिजे, ज्याने पित्त होतं आपल्याला, पण ती भेटली जाते सर्रास. पालक, कोथिंबीर सगळं भेटतं आपल्याला आता. पण जो शेतकरी होता किंवा पूर्वी किंवा अजूनही बऱ्याच गावांमध्ये सगळ्या गोष्टी नाही मिळत. मग तेव्हा काय खायचं, तर पावसाच्या सुरुवातीला आलेल्या वेगवेगळ्या रानभाज्या, मग त्याच्यामध्ये टाकळा असेल किंवा तेरा असेल, अशा बऱ्याच आहेत, म्हणजे त्याचे असंख्य प्रकार आहेत. मी जेव्हा कोकणात राहिलो होतो तेव्हा मी पावसाळ्यात आलेल्या प्रत्येक भाज्या करून बघितल्या होत्या बनवून, आणि त्याच्यातून जी तुम्हाला जी चव असेल, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले वगैरे टाकायची काही गरज नसते. त्या छान पद्धतीने नुसतं कापून त्याला फोडणी दिली तरी त्या चांगल्या येतात. तर ह्या सगळ्या रेसिपी मी निलिमा जोरवर यांचं पुस्तक आहे आपल्या ग्रुपवरती झालेलं, तिच्यासोबत मी काम केलेलं 2-3 महिने. म्हणजे आम्ही जो कळसुबाई मिलेट नावाचा तिचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये काही दिवस आम्ही एकत्र काम केलेले, तिच्याकडून बरंच शिकायला मिळालं. तर तिच्या पुस्तकात जे बखर रानभाज्यांची पुस्तक आहे, त्याच्यामधून तुम्हाला बरीच माहिती मिळते बऱ्याच रानभाज्यांमध्ये. आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघत होता, तर त्याच्यामध्ये जे करंज असतो आपला, तर करंजाच्या कोवळ्या पानांची भाजी पण केली जाते याच्यासाठी, रानभाजी म्हणून. चला फिरूया तारण, गोड धोड देऊ खाऊ, सण बेंदूर आलाया, शेंगा झुल बोंबला, म्हातारा पडतो दमाने, तरणा पाऊस जोरात, लावण भाताची होईल, लोंबी येईल तोरण, कात्रुट पाथरी अळंबी, कंद चंदन बटवा, मासे खेकडे पकडू ताट पाच पाकी नका. म्हणजे हे कात्रूड असेल, पाथरी असेल, अळंबी असेल, कंद, चंदन बटवा, ही सगळी साधारण आषाढामध्ये आलेली असतात. आषाढ म्हणजे जुलै टू सप्टेंबर मध्ये आलेली असतात सगळी. तर तेव्हा आणि काय होतं, तेव्हा नदीला, म्हणजे आमच्या गावापासून एक 500 मीटर वरती नदी आहे. म्हणजे आम्ही घरात झोपलो तरी त्या धबधब्याचा आवाज आमच्या कानाला ऐकू येतो. असं बंद पावसाळा संपेपर्यंत ते चालू असायचं. आता तर पूर्ण वेळ पाणी असतं, पण पूर्वी फक्त पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये काही वेळापुरतं पाणी असायचं. तर मग आम्ही लहानपणी मासे पकडायला जायचो. तर तेव्हाचं जे ताट असायचं ते, तर माझी आजी असायची ती याच्या आपल्या अळंबी असते मशरूम, त्याची भाजी करायची किंवा पाथरीची भाजी करायची. तर पाथरीच्या प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे हे आहेत त्याचे फायदे. जसं केना जो असतो, केण्याची मी ते हे केलेलं, हा केना आहे जो निळं फुल आहे, त्या केण्याची भाजी केली जाते. किंवा ही जी वांग, म्हणजे याच्यासारखी ती दिसते तुम्हाला, कारल्यासारखी थोडी दिसते, ती करटोली आहे. किंवा हा जो कंद आहे तो अमरकंद आहे. किंवा हा जो टाकळा आहे, पाथरीचं पण एक प्रकार असतो. पाथरी हे गवत आहे शेतामध्ये येणार, किंवा हे बरीच सगळी गवत आहेत शेतामध्ये येणार. तर पाथरीची भाजी खूप छान लागते. म्हणजे गाईमध्ये किंवा गाईचं दुधाचं प्रमाण वाढवायचं असेल तर पाथरी लावतात. किंवा तुमच्या पायांचं वाताचा प्रॉब्लेम असेल तर केना खाल्ला जातो. अशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर हे परत ह्याला शास्त्रीय आधार किती आहे ही गंमत आहे, किंवा तो खरं तर शोधाचा विषय आहे. पण
ह्या भाज्या जितक्या मी खाल्लेल्या आहेत त्या तुमच्या शरीरासाठी हानिकारक नाही तुमच्या शरीराला. कारण आणि आता हल्ली असं झालं की रानभाज्यांची लावून म्हणजे त्याचं प्लांटेशन केलं जातं किंवा त्या लावल्या जातात. तर भट काका जेव्हा सांगतात तेव्हा असं ते त्यांच्या बोलण्यातून असं कळतं की ह्या ज्या भाज्या आहेत रानभाज्या आहेत त्या स्पर्धेमध्ये वाढणार आहेत. त्याची जेव्हा आपण लावण करतो तेव्हा त्या स्पर्धेमध्ये वाढत नाहीत किंवा त्यांना आपण संरक्षण देतो. आणि जेव्हा आपण त्यांना संरक्षण देत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे गुण जे स्पर्धेला टिकून आहेत ते गुण आपण खाल्ल्यानंतर आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपण सशक्त होतो. पण जेव्हा ती लागवड केली जाते तर त्याच्यातून किती आपल्याला त्याचे न्यूट्रिशन मिळतील ही तर खरं शंका आहे. पण जी रानभाजी नैसर्गिकपणे उगवलेली असते तीच खावी असं मला वाटतं. आता जेव्हा ह्या आषाढामध्ये बेंदूर हा सण असतो तेव्हा ज्या कुंभारे असतात त्या बैलाचे जी प्रतिबैल असतात छोटे छोटे त्यांना दिलं जातं. कारण प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी बैल नसतो आणि प्रत्येकाला ती पूजा करायची असते. तो जवळच असतो खूप शेतकऱ्याचा. तर हा 12 बलुतेदार जे आहेत त्याच्यातला हा एक बलुतेदार जो आहे कुंभार, ज्याला शेतकरी वर्षाला काही धान्य देत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक सणामागे ह्या प्रत्येक बलुतेदार हा जोडला गेलेला आहे. म्हणजे पिरीट असेल किंवा जो कुंभार, लोहार, सुतार ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारण डागडुजी केली जाते तुमच्या घराच्या तेव्हा सुताराचं काम असतं. नागपंचमीच्या वेळी नंतर याच्या वेळी कुंभाराचं काम असतं. किंवा परीट जे असतात ते आपलं हे विणून देतात, कणग्या चांगल्या भरून देतात. प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी त्या इकॉनॉमीमध्ये काम आहे आणि ही इकॉनॉमी कुठे लिहिलेली नाहीये ती. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा ती तशी तशी तयार होत गेली आणि तशी ती होत गेली. तर या बाला बलुतेदारांबद्दल अजून खूप चांगली माहिती घ्यायची असेल तर गावगाडा म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये खूप चांगली माहिती आहे गाव कसा तयार होतो, महार, नंतर हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या कुठे बसल्या जातात, कशा बसल्या जातात, असं सगळं सांगितलं होतं. आता हा जो घाटावरती साधारणपणे जी बैल असतात ते खिलार असतात. कोकणात जे असतात ते खिलार नसतात. कोकणामध्ये बुटके असे असतात कारण त्यांना चिखलामध्ये चालवावं लागतं. कोकणामध्ये डोंगर किंवा कुडावळ्याला होतं तेव्हा त्या गायी पण छोट्या असतात कारण त्यांना ते डोंगर चढून गवत खाता आलं पाहिजे असं सगळं. आणि पण घाटावरती म्हणजे आमच्याकडे जे बैल असतात ते सगळे खिलार असतात म्हणजे मोठे. पेरणी करताना आहे राजा सर्जा असं सगळं करत ते हे केलं जातं. तर यावेळेस त्या बैलांनी म्हणजे बैल सगळं या बेंदूर सणाच्या दिवशी सगळ्यांना आराम दिला जातो. तर मग या नैवेद्य कुठला दिला जातो तर गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. सकाळी त्यांची आंघोळ घातली जाते. आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी खांदमळणी म्हणून एक प्रकार आहे. तर खांदमळणी म्हणजे काय की हा जो वाशिंड असतो बैलांचा म्हणजे जो मागचा उभा राहिलेला भाग असतो आणि मानेच्या वरचा भाग असतो त्याला पहिल्यांदा गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुतलं जातं व्यवस्थित. त्याच्यावरती हळद लावली जाते. तर याच्या मागचं कारण काय कळतं आपल्याला की जो सगळा भार असतो बैलाच्या शरीरावरचा तो मिळते सगळं मागे असतं. प्रत्येक म्हणजे वेगवेगळी पद्धत वेगळ्यांना म्हणजे घालून पण शेकलं जातं त्यांच्या पोट करून जे काही कीड असेल किंवा त्याच्यावरती असणारे वेगवेगळे पॅरासाइट्स ते मरवते असं सगळं. आणि शिंगांना रंग दिला जातो, बैलांची मिरवणूक काढली जाते सगळं. आणि आम्ही माझ्या गावाला पण एवढी छोटी 5 वर्षाची जी मुलं आहेत 8 वर्षाची 9 वर्षाची ती असं बैल घेऊन सगळीकडून गावात फिरत असतात. आणि एखाद्या आपल्या मोठ्या माणसाला भीतीच वाटेल खरं तर त्या बैलाला पकडणं पण. तर हे का होतं एवढा मोठा मुलगा एवढा लहान मुलगा पण एवढा मोठे बैल घेऊन का फिरू शकतो कारण ते ऋणानुबंध जोडलेले असतात त्या प्राण्यांसोबत. तर बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात असणारा अविभाज्य भाग आहे. म्हणजे बैल आजारी पडला तर शेतकरी नाराज होतो. त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं. आमचा लहानपणी बैल एकदा अडकलं होतं चिखलामध्ये तर मी माझ्या आजोबांना डोळ्यातून पाणी येताना बघितलेलं त्या बैलाच्या मुळे. त्याच्यानंतरच तो गेला. तर ती जी रया जाते घरातली आपला घरातला माणूस गेल्यासारखं ते तसंच होतं. येस. तर सर आणि ही कोळपी म्हणजे जेव्हा कोळपी तुम्हाला चाक दिसेल कोळपीचं जेव्हा शेतामध्ये तण येतं म्हणजे जेव्हा पेरणी केल्यानंतर पहिलं तण छोटं छोटं आलं जातं. तर असं सांगितलं जातं की त्याला बालनिंदणी म्हणतात. निंदणी म्हणजे गवत काढणे, बाल म्हणजे जे गवत बालवयात आहे तेव्हाच ते काढणे.
ते काढल्यामुळे काय होतं की नंतर येणारं जे गवत आहे ते पटकन म्हणजे ते खूप वाढत नाही, पिकांचा नाश करत नाही, पिकांची वाढ ते रोखत नाही. आणि ही कोळपा जो प्रकार आहे त्याला पाठीमागून अशी ढकलण्यासाठी असतं खाली त्याच्या धारदार टोकं असतात जी जमीन उखरत जातात आणि ते गवत काढत जातात. तर शेतकऱ्यांनी जर बालनिंदणी वेळेवर केली किंवा बालनिंदणी ही वेळेवरच केली तर त्याच्यानंतर त्याच्या शेतात वाढणाऱ्या तणांवरती तण नियंत्रणासाठी जो खर्च केला जातो तो खूप कमी होतो. आणि पूर्वी असा खर्च नसायचा, म्हणजे माझ्या शेतात तू ये, तुझ्या शेतात मी येतो, असं सगळं करून ते व्हायचं. त्यामुळे पैसा हा कुठेच फॅक्टर नव्हता. किंवा त्यांची शेतीच नाही, त्यांना काही धान्य दिलं जायचं. तू माझ्या शेतात एक दिवस शेंगा काढायला आलीस तर बाबा किती पाट्या शेंगा तू काढल्या, त्याच्यातल्या एवढ्या एवढ्या पाट्या तुझ्या, असं. तर या जे आणि नंतर याचे जे उपाय हे सांगितले मी रानभाज्यांचे, त्याच्यामध्ये गुडघेदुखीसाठी टाकळा आहे, सर्दी कमी होण्यासाठी करडई आहे, किंवा भोपळांच्या पानांची पण भाजी केली जाते. कान दुखत असल्यास गोमटी नावाचं एक तोंडलीसारखं फळ असतं, त्याच्या बियांचा रस पण टाकला जातो. तर गोमटी पण ते डिरेक्टली पण खाल्लं जातं. त्याची भाज्या ज्या असतात एकदम अशा क्रंची, सॉरी ज्या बिया असतात गोमटीच्या त्या खूप क्रंची लागतात. मी कोकणात असताना हे सगळं खाल्लेलं आहे. किंवा टाकळा तर रस्त्यावर आपल्याला आलेला दिसतो, केना बऱ्याच ठिकाणी दिसतो, लाल माठ रस्त्याच्या कडेने आलेला दिसतो. नंतर आता ह्या ज्या पाऊस आल्यानंतरच्या ज्या रानभाज्या आहेत त्या सुरुवातीला येतात, पण रानभाज्यांमध्ये पण ज्या फळभाज्या आहेत म्हणजे करटोली असेल, गोमटी असेल, बाकीच्या ज्या आहेत त्या हळूहळू जसं गणपती यायला लागतो किंवा नागपंचमी येते तेव्हा तो येतो. आणि ह्याच वेळेस नागपंचमी म्हणजे याच महिन्यात आषाढातच नागपंचमी पण येते. तर नागपंचमी का करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नागाची पूजा करावी, एकतर त्याने आपल्या शेतातले उंदीर खावे किंवा आपल्या शेताची उंदरामुळे जी शेताची नुकसान होते ते व्हावं. किंवा त्याचं अजून एक कारण जे सापडलं ते असं आहे की त्यावेळेस प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्ण जमीन पाण्याने व्यापली जाते. तर जमिनीत असणारे जे नाग आहेत ते किंवा साप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते वरती येण्यास सुरुवात होते आणि मग त्यांनी आम्हाला हानी पोचवू नये म्हणून मग त्याची पूजा केली जाते की बाबा तू आम्हाला हे करू नको. तर ही नागपंचमीची मी माहुली गावामध्ये जेव्हा पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर करायला गेलो होतो तेव्हा त्यांना आदिवासींना मी विचारलं होतं की तुम्ही देव मानता, कारण की जसं नाग देवता आहे आपल्यासाठी किंवा बऱ्याच बाकीच्या जे देवता आहेत, म्हसोबा असेल, खंडोबा, वेगवेगळ्या जे देवता आहेत, तर त्यांना आम्ही विचारलं तुम्ही देव मानता का, तर ते म्हणाले आम्ही देव मानत नाही. तर का नाही मानत, तर त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं की त्याचा तपास नाही, त्याचा उपास नाही करायचा. मग कुठले देव मानता तुम्ही? वाघ्या म्हणून. वाघ म्हणजे काय, जो बिबळ असतो जो सगळे दिसतो किंवा घोरपड असते ती सगळे देव मानले जातात, त्यांची पूजा केली जाते. कारण की आदिवासी जी पहाड आहेत ते सगळे जंगलामध्ये असतात, दुर्गम भागामध्ये, जिथे या प्राण्यांचा अटॅक म्हणजे लगेच होऊ शकतो. तर यांची पूजा केल्यानंतर ते आपल्याला तारतील, आपल्यावरती हल्ला करणार नाही, एक समज आहे. आणि खरं तर असं मला असं वाटतं कुठेतरी ते होत असेल, कारण की कितीही शास्त्रीय दृष्ट्या मांडता नाही आलं तरी ती कुठेतरी तुमची बॉन्डिंग असते. नाग कधी आपल्याला मजा म्हणून चावायला नाही, आपण त्याची खोड काढल्याशिवाय तो चावायला येत नाही. किंवा विंचू पण आपल्याला उगाच चलला काय आज कुछ तुफानी करते म्हणून तो चावायला येत नाही, आपण त्याची खोड काढल्याशिवाय तो चावत. तसं प्रत्येक प्राण्यांचं आहे, ते बिबट्या असेल किंवा ते कोणीही असेल. ओके. आणि जे 12 बलुतेदार आहेत त्याच्यामध्ये बाकीची नावं असतील, ज्याच्यामध्ये आहे चांभार, मातंग, तेली, पीरीट, सुतार. तेली म्हणजे तेल काढणारा, पीरीट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तो जो कणग्या विणतो, म्हणजे टोपली, या सगळ्या गोष्टी विणतो तो. आता ऑगस्ट, आता गेला आपला सप्टेंबर जाऊन ऑगस्ट यायला सुरुवात होते. आता हा जो ऋतू असतो म्हणजे जो सप्टेंबरला तो ग्रीष्म असतो आणि ग्रीष्म जाऊन आता वर्षा ऋतू येतो. आणि जो आपला मराठी महिना असतो तो असतो श्रावण. तर श्रावणाचं तर सगळ्यांना माहितच आहे, बालकवींची कविता, श्रावण मासी हर्ष मानस दरवण सुगंध टाकेच. तर आला आला हो श्रावण, त्याची ओंजळ भरूया, इंद्रधनुचा मुकुट त्याच्या माथी हो धरूया. मध माशी घाली शिव, पिका आले हो भरात, दुधी दोडकी घेवडा, लगडले परसात. पाखर उपजली सारी, पक्षी लागली गाऊली, मघा अशलेशा संगे श्रावणात सारखा. तर आता श्रावण आलाय तर श्रावणात नारळी पौर्णिमा असते.
आता प्रत्येक सण हा आपण बघितला तर तो पौर्णिमेलाच येतो. म्हणजे बुद्ध जयंती पौर्णिमेला असते, बुद्ध पौर्णिमा आपण म्हणतो, बेंदूर पौर्णिमेला येतो, नागपंचमी, वटपौर्णिमा, सगळे आपले जे सण आहेत ते पौर्णिमेलाच येतात हिंदू हिंदू याच्यामध्ये. तर नारळी पौर्णिमेचं काय असतं, तर नारळी पौर्णिमेमध्ये आतापर्यंत असं समजलं जातं की हा जो नारळी पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा नारळी पौर्णिमा येते तेव्हा साधारण जो असतो तो हळूहळू ओसरत आलेला असतो. आता आपले जे मासेमारी करणारे सगळे आहेत कोकण किनाऱ्यावरचे, त्यांना या 2 महिन्यामध्ये जाताच येत नाही समुद्र किनाऱ्यावर. मग नारळी पौर्णिमेला त्या समुद्राला नारळ वाहून त्याची पूजा केली जाते की आता आम्ही बाबा मासे पकडण्यासाठी जात आहोत आणि तू आता आमचं रक्षण कर, आम्हाला तार, असं त्याच्या मागचा संदेश असतो. मग तो नारळ वाहून कोळी बांधव जे असतात त्याची पूजा वगैरे करतात. तर नारळच का, तर नारळ का, तर कारण की तिथे तो मुबलक प्रमाणात आहे कोकणामध्ये, तो मुबलक प्रमाणात म्हणून नारळ. किंवा वटपौर्णिमा मागचा पण जेव्हा विचार करू तर वटपौर्णिमेला वडाची पूजा का केली जाते, दुसऱ्या कुठल्या गोष्टीची पूजा का केली जात नाही, तर गावामध्ये बऱ्याच ठिकाणी वडाची झाडं दिसतात. म्हणजे गावात सुरुवात करताना असतं किंवा शेताच्या मध्ये लागलेलं असतं. तर वडाच्या खालची जी माती असते ती खूप उपयुक्त असते, जी खूप सुपीक असते आणि वडामुळे आपल्याला चांगलं ऑक्सिजन भेटतं, हवा खेळती राहते आणि वडावरती बरेच पक्षी असतात ज्याच्या वडाची जी फळं जी वेगवेगळे पक्षी खातात, त्याच्यामुळे या पक्ष्यांचं कुठेतरी संवर्धन होत असावं हे आपल्या जुन्या लोकांना माहिती. त्यामुळे त्या निमित्ताने जर वडाची पूजा केली तर तो वड टिकेल बाबा, लोक तोडणार नाही. ह्या सगळ्याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे दिसतं की लोकांना जर चमत्कार आहे असं सांगितलं, लोकांना त्याचं सांगितलं की बाबा याला पाया पडा देवराईच्या बाबतीत, तर लोक त्याचा आदर करतात. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण लोकांना न समजणं हे मला असं वाटतं चांगलं आहे, ते समजूच नाही. कारण की ते समजल्यानंतर मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग अंधश्रद्धा वगैरे काय नसतं ना, ठीक आहे चला देवराई तोडूया किंवा वटपौर्णिमेला वडाचं काय असं महत्व संपलं तर वड पण कापूया. तर ती अंधश्रद्धा, ज्या चांगल्या अंधश्रद्धा ज्याच्यामुळे निसर्गाचं संवर्धन होतं, तर त्या राहिलं पाहिजे. त्या राहिल्या तरच त्याचं संवर्धन होत जाणार. आता श्रावण महिन्यामध्ये मधमाशी पिकाभोवती शीळ घालायला लागते. शीळ घालायला लागते म्हणजे ते अशा अर्थाने म्हणजे की भोंगे असतात वेगवेगळे जे परागी भवनासाठी उपयोगी असतात ते सगळे यायला लागतात आजूबाजूला. नंतर दुधी आणि पडवळ हे हळूहळू सुरुवात होते, त्या मांडवाला लागायला सुरुवात होते, पक्ष उपजायला सुरुवात होते. म्हणजे ही जी सगळी प्रोसेस आहे जसं निसर्गामध्ये होत जातं तसंच ते शेतामध्ये होत जातं. म्हणजे बियाणं येणं, पक्ष्यांचा जन्म होणं, मग बियाणांवरती कीटक येणं, तेच कीटक ह्या पक्ष्यांनी खाणं, हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी एकमेकाशी गुंफलेल्या. आणि हे शेती आहे म्हणून हे असं नाही, हे असं होतं म्हणून शेती अशी तयार झाली त्याच्या अनुषंगाने, असं ते आहे. ओके, आता याच्यामधले जे नक्षत्र आहेत तो मघा आणि अश्लेषा असं नक्षत्र. आता मघा नक्षत्रावरची एक कविता म्हणजे 1-2 ओळीत की बरसतील मघा तर चुलीकडे बघा. तर चुलीकडे बघा म्हणजे एवढा प्रचंड पाऊस पडतो की तुम्हाला तिथून बाहेर नाही पडते. तर ह्या ज्या ओळी आहेत प्रत्येक याच्या त्याच्या मागच्या म्हणी आहेत, त्या म्हणी तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टीशी कनेक्ट असतात, कारण तो इतका पाऊस पडत असतो. आणि जेणेकरून हे जरी ही ज्या आजीने ही ओळ आता म्हणते ती 50 वर्षांनी जरी तशीच म्हटली तरी तिच्या नातीला किंवा तिच्या मुलाला हे कळेल की मधामध्ये एवढाच पाऊस पडतो. त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकता सगळ्या गोष्टींचं. ओके, तर ह्याच श्रावणामध्ये जसं मी म्हणालो की वेगवेगळे पक्षी येतात. तर एका पुस्तकामध्ये पक्षीशास्त्र नावाचं पुस्तक आहे डॉक्टर उमेश यांचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक रेफरन्स होतं की चिमणीचं जे जोडपं असते ते 220 ते 260 वेळा त्यांना भरवतं. म्हणजे एवढ्या वेळा होतं. किंवा घुबड जे असतात ते रात्रीचे उंदीर खातात, किंवा खंड्या असेल, वेगवेगळे पक्षी असतील, बरीच नावं आहेत त्या पक्ष्यांची. ते पक्षी कुठेतरी कीड नियंत्रणाचं काम करतात. म्हणून पूर्वी आता सगळे शेतावरची झाडं तुटायला लागली. असं नव्हतं. प्रत्येक म्हणजे लहानपणी माझ्या प्रत्येक शेताच्या बांधावरती बोरी असायची किंवा अर्जुनाचं झाड असायचं आणि ह्या झाडावरती सगळे पक्षी यायचे आणि त्याच्यामुळे त्याचे बरेच फायदे होते खरं तर. म्हणजे त्या शेताभोवती एक मायक्रो क्लायमेट जे आता आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या पूर्वी तशाच होत होत्या, कारण त्या शेताला तशी संरक्षित क्षेत्र होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या मायक्रो क्लायमेट झाल्यामुळे तुमचं पीक चांगलं होतं, नंतर पक्षी त्याच्यावर बसत होते. अशा सगळ्या गोष्टी, वैज्ञानिक गोष्टी या शेतकऱ्याला माहिती नव्हत्या तरी त्या होत होत्या. कारण याचं मेन आपल्याला दिसतं की तो निसर्गाप्रमाणे जगत होता, ना की निसर्गाला वाकवत होता. मग निसर्गाला वाकवण्याचं कुठलं आपल्याला उदाहरण दिसतं तर
जे पॉलीहाऊस मध्ये फार्मिंग केले जाते, म्हणजे आता आपल्याला मेथी मिळते ती पॉलीहाऊस मध्येच येते. तर इथे निसर्गावरती मात नाही केलेली, निसर्गाबरोबर सगळेजण चाललेले आहेत. येस, आता श्रावण झालेला, तर श्रावणचा जो महिना असतो तो ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना असतो. आता श्रावण जसं जातो तसा येतो श्रावण नंतर भाद्रपद. आता भाद्रपदात कुठला सण असतो, तर भाद्रपदात असतो आपला गणपती. आता गणपतीचं जे महत्व आहे ते आपल्या शेतीच्या दृष्टीने खूप मोठं आहे महत्व. म्हणजे जे आता गणपतीचं सेलिब्रेशन होतं किंवा गणपती साजरा केला जातो ते खूप वेगळंच आहे. बऱ्याच ठिकाणी हा संदर्भ सापडतो की जेव्हा तुमचा श्रावणाचा प्रतिपदा जी सुरुवात होते, श्रावणाचं जे शेवटचा आठवडा असतो आणि भाद्रपदाची जी सुरुवात होते, तर भाद्रपदाच्या वेळेस म्हणजे नदीवरती जाऊन तुमच्या अंगठ्या एवढी माती आणली जाते आणि त्या अंगठ्या एवढ्या मातीचा गणपती बनवतो. आता हा मातीचा जो गणपती असतो तो निराकार असतो, त्याला आकार नसतो. आता तो चांगला दिसावा म्हणून त्याला आपण आता तो हत्तीचं मुख होतं, या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या. पण कृषी शेतीच्या अनुषंगाने त्याचा काय हेतू आहे, तर आपल्या जमिनीची सुपीकता कशी वाढू शकते हे. तर भटकाकांचं मृदगंध नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांचा एक लेख आहे, त्याच्यामध्ये त्यांनी याच्याबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे की हे का करायला लागतं. तर ते पण आता मी तुम्हाला सांगतो. हा नारळी पौर्णिमेचा एक फोटो आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण समुद्राची पूजा करत असतात. आता आलाय भाद्रपद. गौरी हर तालिका पंचमी, भाद्रपदी सण आला, माती शेतात आणून शेणाचा गणपतीला. सासू सुनेचा पाऊस जेव्हा फुगडी घालेली, ध्रुवपत्रींची आरास सोंडे नजरे लागे. सोने अधीर झाले कनगीत पुन्हा जाया, गणपती मोरया म्हणूया माती सुपीक करा. आता ह्या ह्याच्यातच आपल्याला सगळं दिसेल की सासू सुनेचा पाऊस म्हणजे हे त्याला वाहन असतं, त्या नक्षत्राचं जे हस्त नक्षत्र आहे त्याचं जे वाहन असतं सासू सुनेचं. आता सासू सुनेचा म्हणजे सासू थोडी तिखट असते, तो येणारा पाऊस जोरात असतो, सुनेचा पाऊस थोडा मंद प्रकाशात पडतो. तर हा पाऊस जिम्मा फुगडी खेळत असतो. तर गौरीच्या वेळेस सगळ्या ज्या लेखी असतात शेतकऱ्यांच्या त्या पुन्हा घरी आलेल्या असतात आणि तेव्हा पाऊसही पडत असतो. जेव्हा गणपती येतो तेव्हा पाऊस जोरात येतो आणि या सगळ्या ज्या आलेल्या आहेत पोरी, त्या गणपतीमध्ये जिम्मा फुगडी, पूर्वीची गाणी, जिम्म्याची गाणी बरीच आहेत. तर या सगळ्या गाण्यांमधून परत निसर्गाशी त्याचं कसं नातं हे आपल्याला सारखं दिसत असतं. तर आता गणपती असा का बनवला जातो, तर गणपती म्हणजे रिद्धी सिद्धी या गणपतीच्या स्त्रिया आहेत, दोन पत्नी आहेत त्या, तसं इथे मानलं जातं. तसं साऊथ मध्ये त्या बहिणी आहेत असं सांगितलं. प्रत्येक ठिकाणी किंवा वरती आपण गेलो उत्तरेकडे तर गणपतीला असं काही नाहीये किंवा फक्त गणपतीच आहे, तर असं प्रत्येक ठिकाणी हे गणपतीचं वेगळं रूप. पण हा गणपती तयार कसा केला जातो, आता हा जो फोटो दिसतो तुम्हाला गणपतीचा, तो भटकाकांनीच बनवलेला गणपती. तर असा दरवर्षी गणपतीचं हे करतात, पार्थिव गणपतीची मूर्ती, पार्थिव गणपतीची, याच्यामध्ये आपल्या शेतातली माती, बांधावरची माती, वडाची माती, शेण असं सगळं एकत्र करून त्याची मूर्ती बनवली जाते. आता शेणामध्ये जे असणारे जीवाणू आहेत ते 33 कोटी जीवाणू, तर ते जीवाणू म्हणजे आपले 33 कोटी जीव असं भटकाका सांगतात आणि ते पटतं तितकंच. 33 कोटी जीव आणि 33 कोटी जीवाणू, आणि अशी जी ही मूर्ती बनवून ती मूर्ती आपल्या घरात स्थापना केली जाते. स्थापना केल्यानंतर काय होतं की जेव्हा आपण त्याच्यामध्ये शेण टाकतो, त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये शेण असतं, बांधावरची माती असते, त्याच्यामुळे त्या मातीमध्ये मायक्रोबियल जे असतात, म्हणजे शेतीच्या सुपीकतेसाठी आपल्याला गांडूळ जितकं महत्वाचं वाटतं त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या इतकाच शेतीमध्ये डोळ्यांना न दिसणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं जीवामृत शेतामध्ये का टाकलं जातं, कारण की त्याच्यामध्ये बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे शेतीतलं ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करतात. तर हे जे असतं हे या गणपतीच्या मूर्तीमध्ये तयार व्हायला सुरुवात होते. मग म्हणून गणपतीच्या मूर्तीला ज्या दुर्वा वाहिल्या जातात किंवा 21 पत्री वाहिल्या जातात, तर 21 पत्री वाहण्याचं पाणी देतात. एकवीस पत्री वाहण्याचं कारण काय असतं, तर शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा जनरली ज्या पत्री वाहण्यासाठी जातात ते पत्री
गोळा करण्यासाठी जातात त्या सगळ्या स्त्रिया असतात. तर शेतीमध्ये स्त्रियांचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये कारण आणि ती जेव्हा 21 पत्री म्हणजे 21 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती झाड ज्यामध्ये अर्जुन वेगवेगळ्या वनस्पती ज्याच्यामध्ये औषधी वनस्पती असतात, त्या औषधी वनस्पतीची पत्री आणून ती गणपतीला वाहिली जाते. आता याच्या मागचं कारण असं दिसतं की आपल्याला त्या वनस्पतींची त्या झाडांची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, त्यांनी त्यांचं संवर्धन करावं, कारण की त्या वनस्पतींचा कुठेतरी आपल्या दैनंदिन जीवनात फायदा होत असतो. याचं निसर्ग भान आपल्या महाजन सरांच्या पुस्तकामध्ये पण त्यांनी तो रेफरन्स दिलेला आहे. आणि दुर्वा गणपती आता प्रत्येकाला तर 21 पत्री वाहणं शक्य नसतं, तर दुर्वा का व्हायच्या? दुर्वा ही गणपतीचं आवडतं का आहे? कारण की कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत दुर्वा नावाचं जे गवत ते मुबलक प्रमाणामध्ये असतं. ते मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे ते तुम्ही सगळेजण त्याला सॉरी गणपतीला वाहू शकता. त्याच्यामुळे दुर्वा आणि ते सगळीकडे सापडत. मग दुर्वा कशा तर त्या पित्तनाशक असतात. नंतर एक मिनिट हा पित्तनाशक असतात दुर्वा, त्याच्यामुळे त्या दुर्वांचा हे केलं जातं. किंवा वर्णरोपण असेल किंवा ज्वरनाशक असतात, अशा सगळ्या गुण त्या दुर्वेमध्ये असतात. आता प्रत्येक आपण बघितलं जेव्हा गणपतीची स्थापना झालेली आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी 1.5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं जातं, काही ठिकाणी 5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं जातं. तर याचं कारण भट काका सांगतात की किंवा त्याने त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की कोकणामध्ये ज्यानुसार आर्द्रता असते, आपल्या हवामानामध्ये आर्द्रता असते, त्याच्यानुसार त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये तयार होणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत, त्यांची तयार होण्याची वेळ वेगवेगळा असतो. त्यामुळे जर आपण बघितलं तर कोकणात साधारण 1.5 दिवसामध्ये किंवा देशावर 5 दिवसांमध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. आता हे विसर्जन कुठे केलं जातं? तर ते कधी तलावामध्ये केलं जातं, ते नदींमध्ये केलं जातं. आता जेव्हा अशा गणपतीचं तुमच्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन होते, तेव्हा तीच माती पुन्हा तुमच्या सुपीक माती नदी वाहून होते किंवा तलावातली माती पुन्हा तुम्ही ती याच्यामध्ये शेतामध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमच्या शेताची जमीन अधिक सुपीक व्हायला हे होते. बऱ्याच ठिकाणी अजूनही गणपती हे घरीच तयार करून हाताने, ज्याचा आकार तो सुंदर दिसावा म्हणून त्याला सोंड हात असं लावून तयार केलं जातं. मग म्हणून आपल्याला कळतं की गणपतीला समृद्धीची देवता का म्हणतात. तर हे कारण असावं कृषीच्या दृष्टीने, असं मला वाटतं. आणि तांदळाचे मोदक गणपतीला म्हणजे नैवेद्य असतो, तो तांदळाचा नैवेद्य दिला जातो. तर तांदूळचा नैवेद्यच का? तर त्यावेळेस कोकणातलं जे माहुली गाव होतं तेव्हा आम्ही तिथे असं बघितलेलं की 60 दिवसाचा 120 दिवसाचा 180 दिवसाचा असं भाताची वाहन होती, वेगवेगळी वाहन होती. तर तो तेव्हा निघालेला असतो भात, आणि जो नवीन भात निघालेला असतो त्याचं पहिला नैवेद्य कोणाला? तर देवाला. असं जर आपण प्रत्येक सणाचं बघितलं तर त्या सणामध्ये हे दिसतं की पहिला नैवेद्य देवाला, कारण हे जे तू दिलंयस आम्हाला याची परतफेड असते, तो देवाला. तर ते तांदळाचे मोदक गणपतीला दिले जातात, जे तांदूळ आपल्या आत्ताच याच्यातून शेतातून निघालेला आहे असं. आता म्हणजे गणपतीचा सण होतो, गणपती जायला येतात, आपला भाद्रपद संपून नंतर अश्विन यायला सुरुवात होते. तर आता भाद्रपद जसा संपायला लागतो आणि अश्विन जसं सुरू होतं, तर अश्विन म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधला दिवस आणि भाद्रपद म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर मधला महिना. तर ह्या वेळेस असं म्हटलं जातं की असं म्हटलं जातं, ते शास्त्रीय पण आहे की त्यावेळेस एक पाऊस पडायला हवा. जर नादू मानव त्याला असं म्हणतात, त्याचं नाव आहे त्याचं मोती पावळ्याचा पाऊस. मोती पावळ्याचं म्हणजे काय? तर त्या धान्यामध्ये, त्या पिकामध्ये मोती म्हणजे धान्य येण्याचा पाऊस. हा जर पाऊस नाही पडला तर जे थोडेसे आलेले धान्य आहेत आपल्या पिकामध्ये ते भरून निघत नाही. म्हणून तो पाऊस पडलाच पाहिजे. मग त्या पाऊस पडण्याचं त्यांचं एक छान कवितेच्या ओळी 4 ज्या मी वाचून दाखवतो की पक्ष्यांचे लक्ष धवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे, झाडातून लदबदलेले बहर कांचनांचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. तर हे थेंब अमृताचे का? कारण की हे मोती येण्यासाठी अमृताचे थेंब लागतात, म्हणून हा जो पाऊस आहे अवकाळाचा तो यायला पाहिजे. आता जवळजवळ पाऊस हळूहळू संपत आलेला असतो, उन्हाची सरमिसळ चालू झालेली असते, इंद्रधनुष्य दिसायला लागतं, पिकं भरलेली असतात आणि आता त्या पिकांची आपल्याला तोडणी करायची असते, ते हे करायचं असतं. जोंधळ प्रसूत होईल भात तोऱ्यात डोलतो,
विळा खरं खोरं पे घेऊन गाणी पाऊस बोलत. आता भरेल कणगी घोर पोटाचा मिटल, तुर उडीद मक्याने घर आभाळ पटेल. हस्ताच्या पाऊसा जरा जपून बरस, सदा काळ राहू देत राजा मुखी बोलास. तर हस्ताच्या पावसाला विनंती आहे की तू जरा जपून बरस, म्हणजे हा जो राजा आहे, कारण तो जर बरसला तर शेतात आलेलं उभं धान्य पडून जातं. म्हणून तो पाऊस नाही व्हायला पाहिजे किंवा कमी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे आपल्या शेतामध्ये आलेलं धान्य असेल ते आपल्याला काढता येईल. मग आता भात चांगला पिवळा झालेला असतो, काही ठिकाणी जोंधळं येतं, नंतर तूर तूर नाही, तूर एवढ्यात येत नाही, काही कडधान्य त्याच्यानंतर येतात, पण जी मोस्ट ऑफ आहेत, चवळी आलेली असते किंवा बरीच जी कडधान्य आहेत ती आतापर्यंत येऊन आलेली असतात. तर तुम्ही भाताच्या शेतामधून कधी गेलात किंवा जर तुम्ही मावळ तालुक्यात भाताची जेव्हा ते भरून येतो तेव्हा फिरला, तर जेव्हा तो मस्त हवेचा झोका जातो आणि तेव्हा तो सुगंध येतो तुम्हाला, तो खूप अप्रतिम असतो. तर आता जे जे शेतामध्ये आलेले ते खुरप्याला तेव्हा धार केली जाते, म्हणजे तिथे लोहाराची गरज पडते, किंवा खुरपी जर नसते तर बनवून घेतली जाते. हा एक बलुतेदाराला शेतकऱ्याने त्यांची जी दोघांमधली घ्यायचं त्याचं एक दर्शन दिसतं. तर प्रत्येक म्हणजे कापणी केली जाते, मग कापणी करून त्याची झोडपणी केली जाते. खळ बांधला जातो. खळ म्हणजे मध्ये एक खांब रोवून त्याच्या बाजूने बैल फिरतात, त्याच्या खाली कंच असतात किंवा जी काही गोष्टी असतात ज्याला आपल्याला ज्याच्यातून बियाणं काढायचं, मग नंतर ते वाऱ्याला दिलं जातं, त्याच्यातून बियाणं काढून ते पुन्हा कणगीत भरलं जातं. कणगीमध्ये भरण्याची पण पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. त्याला कीड लागू नये म्हणून त्याचा कडुलिंबाचा पाला टाकला जातो, निर्गिलीचा पाला, राख लावली जाते आणि त्याच्यावरती पूर्ण पॅक केली जाते त्याला. आणि तुम्हाला कणगी इथे याच्यामध्ये कणगी दिसेल तुम्हाला फोटोमध्ये, ही अशा प्रकारची कणगी असते. तर ते पूर्ण पॅक करून ठेवलं जातं कारण त्याला कीड लागू नये. आणि या फोटोमध्ये दिसतंय हा राहीबाईंचा फोटो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर बियांचं दर्शन आहे, पण तशा प्रकारे जे मका आहे, ज्वारीची कणसं आहेत किंवा भात जो कणून ठेवला जातो, जो जेवढा लागतोय तेवढाच काढला जातो आणि बाकीचं भरून ठेवला जातो. आणि जशी जशी गरज लागेल तसा तसा तो उखळातून काढला होता. आता हे सगळं जे होतं ते कुठेही विकण्यासाठी किंवा आपल्याला ते सेंद्रिय करून त्याचा चांगला भाव मिळेल याच्यापेक्षा ते घरची गरज कशी भागली जाईल हा प्रथम हेतू होता, आणि तो असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की जर तुम्हीच चांगलं खाल्लं नाही तर ते काही अर्थ नाही दुसऱ्याला चांगलं नाही देऊ. आता हे लसणाचं पण दिसेल तुम्हाला याच्यामध्ये, जो लावून ठेवलेलं आहे तसं कणीस वगैरे पण लावून ठेवलं जातं. आता हे सगळं होतं अश्विन याच्यामध्ये. आणि चित्रा नावाचं नक्षत्र असतं, तर चित्राच्या नक्षत्रावरती पण एक ओळ आहे की बरसतील चित्रा तर भात खाई ना कुत्रा. म्हणजे एवढा पाऊस पडतो त्या पावसामध्ये त्या भाताचं चिकन होतं आणि तो कुत्रा पण तो भात खाऊ शकत नाही. तर परत त्याच्यावरून तुम्हाला ते कवितेचा अर्थ कळत जातो. आता अश्विन संपलेला आहे आणि अश्विन आणि जो पुढचा महिना असतो त्याच्यामध्ये घटस्थापना केली जाते. तर घटस्थापना याचं पण खूप जास्त कृषीच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्व आहे. काढा कणगीतल सोनं देऊ अश्विनाचं ऊन, घटामधी उगवले नऊ धान्य नऊ दिसा, तुरा टोपीत शिरवतो कृष्ण पंख बाई जसा. राजा अधीर जाहला हाती घेऊन पाबर, काळ्या जमिनीची कराया हो हिरवीच्या घर. आता हा जो घट आहे म्हणजे अश्विनातलं ऊन दिलं जातं. अश्विनातलं ऊन कोणाला दिलं जातं तर कणगीमध्ये जे रब्बी, आता खरीप हंगाम संपला, आता रब्बी मागच्या वर्षी ते काढून त्याला पहिल्यांदा ऊन दिलं जातं अश्विनातलं. संतोष, एक मिनिट, आवाज गेला तुझा. हा, आता येतोय का? आता येतोय. नाही, कारण तो कंटिन्युअस बोलतोय ना, तो जरा थोडंसं वाटल्यास पाणी वगैरे घे मध्ये. हो, 10 सेकंद गेला होता फक्त, पण ते इम्पॉर्टंट आम्ही मिस करायला नकोय. ऍक्च्युली मला आलेलं कनेक्शन. येस, तू अश्विन मध्ये उघड म्हणजे का ऊन दाखवतो ते एक्सप्लेन करत होतास ते परत सांग. किंवा Yes. ब्रेक घेऊ, आपण काहीतरी गप्पा गोष्टी करू, तुला विश्रांती. नाही होईल, थोडंसं राहिलंय तर ते होऊन हा, जाईल. ठीक आहे, चालेल. काढा कणगीतलं सोनं, म्हणजे हे सोनं कणगीतून काढून त्याला अश्विनाचं ऊन द्यायचं. ऊन का द्यायचं तर ते आपण बियाणं पेरणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये कीड असायला नको. तर ते जे बियाणं आहे व्यवस्थित आपण ऊन दिलं तर त्याच्यातले ज्याच्यात जे पाणी राहिलं असेल किंवा आपण बियाणं साठवणं काही प्रॉब्लेम असेल तो
जाईल. आता आणि ही कणगी जी मी दाखवली अशी कणगी तयार केली जाते. आता हे जो घट आहे, हा घट कधी स्थापना केली जाते तर प्रतिपदा म्हणजे पहिल्या दिवशी हा घटाची स्थापना होते. घटाची तर गंमतच आहे. घटात कसं आहे की तो घट म्हणजे घटाच्या खाली आपल्या शेतात वाढणाऱ्या झाडांच्या पानांची पत्रवळी केली जाते. त्याच्यामध्ये परत आपल्या शेतात असणारी माती, वडाखालची माती, शेण असं सगळं एकत्र केलं जातं. आता घटामध्ये उगवले 9 धान्य, 9 प्रकारचे धान्य म्हणजे त्यात गहू, हरभरा अशा सगळ्या गोष्टी आल्या. आता त्या गोष्टी त्या घटामध्ये लावल्या जातात. त्या गोष्टी घटामध्ये लावल्या आणि त्याच्यावरती मडकं ठेवलं जातं ज्याच्यामध्ये असतं पाणी. आता त्या घटाच्या वरती एक माळ सोडली जाते. त्या झाडाचं नाव आहे तरवड. तरवडाच्या पानांची माळ लावली जाते त्याच्यावरती. आता हे कशासाठी तर कुठलंही बियाणं उगवण्यासाठी साधारण 9 दिवस लागतात. त्याचं जे साधारण रोप येण्यासाठी जे मडकं आहे ते त्या घटाला पाणी पुरवतं. दुसरी गोष्ट, आणि हे कधीही घरामध्ये केलं जातं, शेतकऱ्याच्या घरामध्ये. आणि 9 दिवस कुठल्याही बियाणाला सूर्यप्रकाश लागत नाही. आणि कुठल्याही बियाणाला सूर्यप्रकाश लागत नाही, त्यामुळे त्याची गरज नाही. आणि जी वरती जी माळ लावली जाते तरटाची, ती असते की कुठल्याही पिकाला किडीपासून रक्षण करण्यासाठी. त्या तरटाच्या पानांना कधी कीड पकडत नाही शेतामध्ये येणार. आणि जेव्हा 9 धान्य येतं 9 दिवसांनी, तेव्हा ते शेतकरी बघतो, अरे हा माझ्याकडे गहू चांगला आला, हरभऱ्याचं धान्य चांगलं आलं. म्हणजे ही एक प्रकारची परीक्षा आहे. ही शेतकऱ्याची शेतकऱ्याची प्रयोगशाळा आहे ज्याच्यामध्ये तो चेक करतो की हे धान्याची उपवन क्षमता किती. म्हणून 9 दिवसानंतर ते धान्य बरोबर येतं, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कळतं. आता तुरा टोपीत शोभतो कृष्ण पंख बाई जसा. आता काय केलं जातं की दसऱ्याला सीमा उल्लंघन करणं हा एक प्रकार आहे. तर तेव्हा काय केलं जातं की टोपी घालून त्याच्यावरती ज्या घटामध्ये उगवलेलं धान्य असतं ते तोऱ्यात लावलं जातं आणि नंतर सोनं प्रत्येक दिलं जातं. हे देण्याचं कारण काय, हा तोरात का लावायचा आपण, तर दुसऱ्या शेतकऱ्याला जाऊन सांगायचं की बाबा हे माझ्या घरी उगवलेलं पीक आहे, त्याच्यावरून तू बघ, कारण तोरात लावलं तर ते शेतकऱ्याला पहिल्यांदा दिसतं. मग तुझं सोनं चांगलंय का, म्हणजे तुझं उगवलेलं पीक चांगलं आहे का, तर तुझं धान्य मला दे, माझं धान्य मी तुला देतो. अशी देवाणघेवाण केली जाते. आणि जे हे उल्लंघन होतं त्याला म्हणतात सीमा उल्लंघन. असा हा सगळा घटाचा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर मग पेरणी सुरू होते जो आहे. मग ह्या घटस्थापनेचा हा अर्थ आहे. दसऱ्याच्या परत मग शेवटच्या दिवशी दसरा हा एक परत 3.5 मुहूर्तांमधला एक मुहूर्त, त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी असलेले सगळे यंत्र आहे, म्हणजे खुरपणी असे खुरप वगैरे जे सगळे त्यांची पूजा केली जाते. म्हणजे त्याचा पण रिस्पेक्ट ठेवणं, ज्याला भावना आहेत की नाही ते शेतकऱ्याला माहिती नाही, पण त्याचं पण कुठेतरी तारण आपण फेडलं पाहिजे. जी भावना असते ती भावना परत त्या दसरा सणांमधून हे होते. आणि याला पण तुम्ही जेव्हा त्या शेतामध्ये म्हणजे तेव्हाच मोठी काकडी येते तुम्ही म्हणजे परत, तर त्याच्यामध्येच काकडी हे करून त्याच्या घाऱ्या नावाचा पदार्थ म्हणजे गोड पोळी असते बनवली जाते आणि त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आता जसा आपला याचा सण संपला म्हणजे आता हा ऋतू शरद आहे, म्हणजे आता हळूहळू थंडी वाढायला लागते, म्हणजे शरदाचं जे चांदणं म्हणतात ते पडायला लागतं, आकाश हळूहळू निरभ्र दिसायला लागतं. म्हणजे एवढ्या दिवस पावसाळ्यात जे आपल्याला आकाश निरभ्र दिसलेलं नाही त्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला चांदणं दिसायला लागतं. असं सगळं हळूहळू स्थित्यंतर होत असतं. तर ही सगळी मजा आहे जो शेतकरी अनुभवत असतो प्रत्येक याच्या वेळेस. आता याच्या अगोदर जो सण येतो तो दिवाळी सण असतो. खरं तर हे मकर संक्रांत दिसते तुम्हाला जे दिसते ते, तर दिवाळी कार्तिक मध्ये येते. तर दिवाळीमध्ये परत जे शेतामध्ये उगवून आलेलं असतं त्याच पदार्थापासून वेगवेगळे जिन्नस तयार केले जातात. तर ते का करायचे, कारण त्या दिवशी त्यावेळेस थंडी असते, तेलात तळून खाल्लेले पदार्थामुळे आपल्या शरीराला ऊब भेटते चांगली, त्यामुळे ते पदार्थ करून खायचे. असं दिवाळीचा एक आहे. त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही, पण मकर संक्रांतीबद्दल जास्त सांगावं असं आहे. तर मकर संक्रांत साधारण पौष महिन्यात येते, जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये. तो जो ऋतू असतो तो हेमंत ऋतू असतो. आणि यावेळेस बोर, नंतर पेरू, नंतर चिंच अशा सगळ्या गोष्टी हळूहळू यायला लागतात. आणि जो मकर संक्रांती म्हणजे 14 जानेवारीला साधारण मकर संक्रांती येते. आणि ह्या वेळेस काय होतं की सूर्य जो असतो तो मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे मकर वृत्तात येतो. म्हणजे सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, उत्तरायण सुरू होतं. म्हणजे जून मध्ये जे दक्षिणायन सुरू झालेलं असतं ते संपून सूर्य उत्तरायणला सुरू होतं. म्हणजे हळूहळू आता कुठेतरी आपली थंडी कमी होणार आहे आणि ऊन वाढणार आहे असं होतं. तर मकर संक्रांतीला
सगळ्यांना माहिती असेल की अं, अं, आपला तिथे 5 हे ठेवून मडके ठेवून लहान त्याच्यामध्ये ऊस, हरभरा, बोर अशा सगळे 5 प्रकारचे हे लावले जातात आणि ते त्याची पूजा केली जाते. तर याला वौसा असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी किंवा काही काही ठिकाणी त्याचं नाव कदाचित वेगळं असेल. तर वौसा म्हणजे काय, तर एक वौसा, वौसा म्हणजे दान देणं किंवा त्याची पूजा करणं. तर वौसा, एक वौसा पाण्याला, एक वौसा नदीला, एक वौसा आकाशाला, असं ते म्हटलं जातं. तो वौसा देताना, त्याची पूजा करताना. परत ते प्रत्येक निसर्गाचं तारण फेडण्याचाच प्रकार आहे. आता आपण हे लिहिलेलं आहे. पोट दुखाया लागलं, वात पकडील पाय, आमदवाची पिऊन नळदुर्गाचा उपाय. येळ जवळ यायली, टाका कणगीत सोन, रोपा रोपात नजर, काळ्या आईच ती देण. भोगे येईल घरात, वशाटाचं नाव सोडा, वांग गाजर मटाळ मटार तिळ गुळ गोड गोड. म्हणजे तेव्हा वशाटाचं म्हणजे मांसाहाराचं नाव सोडा, कारण हिवाळा जो असतो तो भाज्यांनी लदबदून गेलेला असतो. सगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि मग ह्या ज्या भाज्या असतात, तो मकर संक्रांतीच्या अगोदरचा जो भोगी नावाचा असतो सण, त्या दिवशी सगळ्या भाज्या हे केल्या जातात. तीळ, ज्वारी, बाजरीची भाकरी त्या दिवशी खाल्ली जाते. परत बाजरीची भाकरी का, कारण त्याच्यामध्ये ऊब असते. तीळ का, तर तिळामुळे पण आपलं ते तेल बिया आहे आणि तेलामुळे परत आपल्या शरीराची ऊब चांगली वाढते. असं सगळं याचं आहे. आता रोपात नजर, काळ्या आईचं ते देणं, हे काय आहे की जेव्हा ते शेत मध्ये एक त्याच्या मॅच्युअर स्टेजला आलं जातं, तेव्हा शेतकरी पुढच्या वर्षीसाठी आपल्याला बियाणं जपून ठेवायचं. तर कसं जपून ठेवायचं, तर ज्वारी असेल तर त्याचं मोठं कणीस बघून त्याला लुगड्याची, फाटलेल्या लुगड्याची गाठ बांधली जाते. किंवा हरभरा असेल तर त्या हरभऱ्याला तो वेगळा ठेवला जातो, म्हणजे तो पूर्ण आरास वेगळा ठेवला जातो, जेणेकरून पुढच्या वर्षीसाठी आपल्याला जे बियाणं घ्यायचंय ते सशक्त बियाणं असलं पाहिजे, अशी त्याची पद्धत असते. किंवा जी दोडकी लावलेली असतात, ही लावलेली आहे, त्याच्यामध्ये पण जो मोठा दोडका असतो तो मोठा दोडका ठेवला जातो तसाच, जेणेकरून पुढच्या वर्षीचा बियाणं म्हणून ते केलं. आता दोडका नुसतं तसाच ठेवला तरी त्याचं बियाणं शाबूत राहतं. आता पोट दुखाया लागलं, वात पकडील पाय, आमदवाची पिऊन. आमदवाची म्हणजे काय, की जो हरभरा लावलेला असतो, इथे तुम्हाला दिसेल त्या फोटोमध्ये, त्याच्या म्हणजे, आणि हिवाळ्यात दव पडतं. तर गीताताई आमच्या अन्नदातामध्ये होत्या आमच्यासोबत, म्हणजे अजूनही त्यांच्याशी बोलणं. त्यांच्याकडून कळलं, त्या वयोवृद्ध, त्यांना शेतीतलं बऱ्याच माहिती आहे. त्यांच्याकडून असं कळलं की ही जी आम असते, आम म्हणजे सकाळी रात्री शेतकरी धोतर जे असतं किंवा एखादा कॉटन कपडा असतो तो हरभऱ्यावरती अंथरतो आणि दव जेव्हा पडतं तेव्हा ते दव ह्याच्यामध्ये शोषलं जातं कपड्यामध्ये. आणि आपल्याला जे दव असतं ते थोडं आंबट असतं, म्हणून त्याला आम असं म्हणतात. मग ते दव घरी आणून एका ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि ते पिलं जातं. त्याच्यामुळे तुमच्या पोटातील जे त्रास असतात ते कमी होतात असं म्हणतात. तर हा सगळा मकर संक्रांतीचा हे आहे. आता जवळजवळ रब्बी सीझन म्हणजे परत हे रब्बी सीझन जरा पटकन दाखवलं, कारण परत तीच प्रोसेस होती खरीपामध्ये, फक्त त्याच्या बदलणारे संदर्भ बदलतात रब्बी मध्ये. तर रब्बी हळूहळू संपत आलेला असतो. त्यातली जी स्वाती, आद्रा ही हस्त नक्षत्र आहेत ती हळूहळू संपत आलेली असतात. आणि आता होळी येणार असते. तर होळी जी येते ती साधारण माघ फाल्गुन या 2 महिन्यांच्या असते. आणि तो जो ऋतू असतो तो शिशिर असतो. त्याचा चैत्राचा फुपाटा व्हायला सुरुवात होते. तर चैत्राच्या अगोदर ही होळी आलेली असते फाल्गुनामध्ये. आणि पण त्याच्या अगोदर जे खरीपामधलं आलेलं सगळं जे हे आहे धान्य आहे ते पुन्हा कणगीत टाकलं जातं. परत सेम प्रोसेस, त्याच्यामध्ये वारा देणं, त्याला पाखडणं, खड बनवणं, ही सगळी प्रोसेस त्याच्यामध्ये सेमच आहे. होळी थंडीला सारून, पावसाचा वेग देई, रंग रंगात घेऊन येई चैत्र हिरवा. चला करू या कापण, भरू कणगीत सोन, नव धान्याच्या स्वागत, नव वरसाचे येईल. राजा निवांत होईल, पोरी बाळी उजवाय, आंबा मोहर येईल, भोंगे भोंगे मिरवाय. आता होळीचा एक चांगला संदर्भ सापडला की होळी साधारण आपल्या आजूबाजूला, शेताच्या आजूबाजूला जी असणारी लाकडे आहेत, गोवऱ्या आहेत, त्या सगळ्यांना रचून होळी साजरी केली जाते. तर होळीचा आणि याचा काय संबंध असतो शेतीचा, तर होळीला जेव्हा ती आपण जाळतो त्याच्यानंतर जो पेट घेतो तो जर साधारण नैऋत्य दिशेस त्याचा जर झोक असेल तर एवढा कमी असतो, आणि जर ईशान्य असेल तर येणारा पाऊस जास्त असतो, असं एक संदर्भ सापडला. आता हे शास्त्रीय दृष्ट्या परत तपासून पाहिलं पाहिजे, पण हे खरं होतं. म्हणजे जेव्हा आपण त्याची निरीक्षण म्हणतो
तेव्हा ते कुठेतरी बरोबर सापडतं. त्याच्याशिवाय ती निरीक्षणं पुन्हा पुन्हा खरोखर ठरत नाही. चैत्रामध्ये परत चैत्रच आपल्याला माहिती आहे, हळूहळू गुलाबी वेगवेगळ्या पोपटी रंगाची आपल्याला पानं दिसतात आणि ह्याच्यातून चैत्र येतं. आता सगळं काम झालेलं आहे शेतात. शेतातलं जेव्हा सगळं काम झालेलं असतं तेव्हा उन्हाळ्यामध्ये शेतकरी आत्ता कुठे निवांत व्हायला लागतो. म्हणून पूर्वी जी लग्न होती ती सगळी उन्हाळ्यात का व्हायची, कारण तेव्हा शेतकरी निवांत असायचा. मुली बाळी उजवण्यासाठी तो निवांत असायचा. आणि ह्या मुली बाळी उजवताना जे सगळं शेतीसाठी जो मांडप पण घातला जातो तो साधारण शेतात असणारी झाडं किंवा बांधावरती असणारी झाडं यांच्या डहाळ्या तोडूनच तो मांडव घातला जायचा. किंवा तुम्ही लग्नामध्ये बऱ्याच ठिकाणी बघाल तर आंब्याच्या झाडाला सगळे असे वेगवेगळे जिन्नस दोर लावून लावलेले जातात. कारण की मला त्याचा असा अर्थ समजला निरीक्षणातून किंवा त्याच्यातून की छाटणी ही साधारण सगळ्या झाडांची उन्हाळ्यात वसंताच्या वेळेस वसंत जेव्हा चैत्र जेव्हा सुरू होतं तेव्हा केली जाते. आणि हीच छाटणी केलेली कुठे वापरायचं त्याचं हे कसं, म्हणजे त्याने झाडांची वृद्धी पण होत असते आणि त्याचा कुठेतरी उपाय पण होत असतो. ते छाटणी आणि लग्न असं कुठेतरी त्याचा संबंध असावा असं वाटतं. परत भुंगे परत ती सृष्टी वेगळी दिसायला लागते. प्रत्येक वेळेस सृष्टीचं स्थित्यंतर हे वेगळं दिसायला लागतं. आणि मग हे आता हा जो फोटो दिसतोय वरती त्याच्यामध्ये बैलगाडीतून वधू जायच्या पूर्वी शेती गाड्या वगैरे नव्हत्या आणि ते सगळं गाव त्यांना सोडतानाच असतं. आणि याच्यामध्ये एक असं दिसतं की जेव्हा आता सगळं आपलं नवीन धान्य आलेले आपल्या कणगीमध्ये, तर जे आपलं जुनं धान्य राहिलेलं पूर्वीचं धान्य मागच्या वर्षाचं धान्य त्याला असं म्हणतात की जुन्याचं नवीन करणं. आता जुन्याचं नवीन करणं म्हणजे काय की आपल्याकडे जो उडीद राहिलेला असतो, बऱ्याच तांदूळ राहिलेला असतो, गहू राहिलेला असतो, त्याचे वेगवेगळे जिन्नस करणं. गव्हाच्या कुरडया, तांदळाचे पापड, उडदाचे सांडगे असं सगळं केलं जातं. याला म्हणतात जुन्याचं नवीन करणं. आणि हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं. जुन्याचं नवीन करणं, जुनं धान्य संपलेलं आहे सगळं, आता जे आपण सगळं जे खायचंय ते सगळं नवीन धान्य. तर हा सगळा असा प्रवास आहे शेतीचा, जो आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सण हा शेतीशी जोडलेला आहे. प्रत्येक गोष्ट ही कुठेतरी त्या निसर्ग आणि शेती आणि शेतकरी याच्याशी जोडलेले. तर हे सगळे सण जे आहेत ते शेतीशी का जोडलेले असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं जाणवतं की शेतकऱ्याला या सगळ्यातून किती उसंत मिळेल कामातून हा प्रश्न आहे. मग त्याचं एंटरटेनमेंट असेल, त्याचं मनोरंजन असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सण प्रत्येक ठिकाणी, कारण की त्याने जे शेतात उगवलं ते त्याने खावं म्हणून हे सण आहेत. किंवा त्याने ती जी दुसऱ्यासाठी भावना असते ती व्यक्त करावी म्हणून ते सण आहेत सगळे. आता पहिल्यांदा जसं मी म्हणालेलो की आता खरं तर सगळे बोलू शकतात आपण, म्हणजे ऑलमोस्ट ते संपलेले आहेत. पण मी सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न विचारलेला की प्रत्येकासाठी समाधान या गोष्टीची व्याख्या काय आहे, किंवा शेवटचं जे सांगितलं की शेती ते समाधान म्हणजे काय सांगायचंय. तर मला असं कोणीही सांगितलं की समाधान म्हणजे काय हे जरी कोणी सांगितलं त्यांच्या व्याख्येतून तरी चालू शकेल. त्याच्यातून हे एंड करू शकतो. बोला कोणीतरी. हॅलो. संतोष. ओमकार. सर्वप्रथम तुझे अतिशय अभिनंदन. म्हणजे खरंच म्हणजे तुझं वय काय आहे आणि तू किती तुला माहित आहे, आणि अशा गोष्टी ज्या आपण असे म्हातारे कोतारे सांगतात, सो अमेझिंग. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. आणि म्हणजे आता आम्ही शहरात वाढलेली लोक, आमच्यासाठी हे असं खूप फॉरेन झाल्यासारखं आहे. सो त्याचा म्हणजे त्याचा काही जरी भाग ऐकायला मिळाला तरी एक असं वाटतं की चला कोणीतरी आहे ज्याला एवढं अजूनही माहित आहे, आणि तुझ्या वयाचा आणि एवढा शिकलेला, आणि नक्कीच तू या नॉलेजच्या इन्फॉर्मेशनचं खूप पुढे जाऊन काहीतरी खूप चांगलं करशील. सो याचं एक अतिशय समाधान मला आत्ता आहे. सो आत्ता समाधान म्हणजे हे हा याचा मी अर्थ काढीन आहे. तो अतिशय म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. मला म्हणजे एवढं मला भरून आलंय अगदी की इतकं सुंदर म्हणजे तू सगळं सांगितलं. आणि 12 महिने म्हणजे सगळं ऋतुचक्र आणि आपली जीवनशैलीच्या आजूबाजू कशी होती, म्हणजे अतिशय मी आई वडिलांना दाखवणार आहे हा, किंवा युट्यूब वरती मिळेल याचं रेकॉर्डिंग. आणि नक्कीच म्हणजे सो मच
ग्रेटफुल टू यू. थँक्यू. येस. तर समाधान या खरं तर प्रत्येकाची समाधानाची व्याख्याही वेगळी असते. पण समाधान म्हणजे काय तर प्रत्येकाची व्याख्या जशी वेगळी असते. त्याला मिळणारं जे समाधान असते एखाद्या गोष्टीतून, जसं आपल्याला निसर्गाचं संवर्धन करून समाधान मिळतं, तसं एखाद्याला झाडं तोडून पण समाधान मिळू शकतं. पण समाधानाची व्याख्या करायची तर ती कशी करायची याचं उत्तर मलाही माहिती नाही. पण समाधानामध्ये म्हणजे समाधान हे माणूस सुखी आहे म्हणजे समाधानी असं नाही. दुःखी असलेला माणूस पण समाधानी असू शकतो. पण समाधानामध्ये एक असतं की लगेच आत्ता येणारं समाधान म्हणजे टिकटॉकचा पण व्हिडिओ बघतो, अरे हा हे भारी. पण दुसरं एक समाधान असतं जे असतं चिरकाल टिकणारं समाधान. आता स्वभाव विभाव नावाचं पुस्तक आहे आनंद नाडकर्णींचं. त्यांनी गोष्ट सांगितली समाधानाची, की एक चित्रकार असतो, तो खूप छान चित्र काढतो. तो राजाकडे जातो, राजा त्याच्या चित्रावरती प्रसन्न होतो आणि तो म्हणतो की मी तुला 100 मोहऱ्या दिल्या तरी तो तसाच. तुला म्हणतो 500 मोहऱ्या दिल्या तरी तो तसाच. तुला 1000 मोहऱ्या दिल्या तरी तो तसाच. मग जवळजवळ राजा त्याला अर्ध राज्य देतो तरी तो तसाच. मग राजा शेवटी चिडतो की अरे मी तुला एवढं अर्ध राज्य दिलंय तरी तू तुझ्या चेहऱ्यावरती काहीच भाव नाही येत. तेव्हा तो राजाला जे उत्तर देतो की हे चित्र काढतानाची जी मजा आहे ना ती घेतली नाही आणि त्याच्यातून मला समाधान मिळालंय आणि ते संपलंय. चित्र काढलं तेव्हा ते संपलंय. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी मला लाखो रुपये द्या. त्याच्यातून मिळणारा जो बदल आहे तो त्याच्यातून बदलणार नाहीये. दुसऱ्याने कोणीतरी आपण जे करतोय त्याला चांगलं म्हटलं म्हणजे आपण जर खुश व्हायचं तर आपण ते करतोय ते कामात आपण नाही असं आपण समजावं. तर समाधान जे असतं ते चिरकाल टिकणारं जे समाधान कसं मिळता येतं तर ते त्या प्रोसेसमध्ये असायला पाहिजे. आता कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ना कर्म फले हेतू पूर्वा ते संगो सत्कर्मणी. हा जो भगवद्गीतेमधला श्लोक आहे याचा अर्थ काय असतो की बाबा तुम्ही कर्म करा, तुम्हाला फळाची अपेक्षा करू नका. हे इतकं तेवढं नाहीये. त्याचा जो मला गवसलेला अर्थ असा आहे की जो मला योग्य वाटतो माझ्यासाठी, की ही जी सगळी प्रोसेस आहे कामामधली त्या प्रोसेसची मजा करा तुम्ही. त्या प्रोसेसमध्ये जगा. त्याच्यानंतर जे तुम्हाला मिळणारं फळ असतं ते 100% मिळणारच असतं. तुम्हाला फळ मिळणार आहे. भटकाका खूप चांगलं सांगतात की तुम्ही काम चांगलं करताय ना तर तुम्हाला फळ मिळणार आहे. कधी ते माहिती नाही पण फळ मिळणार आहे. पण त्याच्यातून जे मिळणारं चिरकाल टिकणारं जे समाधान असतं ते समाधान खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून जेव्हा मी शेती बघतो तेव्हा मला असं दिसतं की शेतकऱ्याने जेव्हा त्या कणगीतनं सोनं काढतो त्याला माहिती नसतं हे येणार आहे की नाही. पण त्याच्या प्रोसेसची मजा असते. तो पावसात भिजत असतो, तो गाणी म्हणत असतो. आता ह्या जेव्हा आजींचा तुम्ही चेहरा बघाल तर त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ते समाधान त्याला तुम्ही पैशामध्ये नाही तोलू शकत. ह्या आजी ओवी म्हणतानाचं जे समाधान आहे कदाचित ते श्रीमंत नसतील, त्यांना महिन्याला 50-60 हजार पगार नसेल, पण हे समाधान तुम्हाला विकत घेता येत नाही. हे जे समाधान तुम्हाला जे मिळतं ना ते त्या प्रोसेस मधून मिळतं. तुम्ही निसर्गाशी जवळ 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 जाता तसं ते तुम्हाला समाधान मिळत असतं आणि ते चिरकाल टिकणारं समाधान असतं. चिरकाल टिकणारं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण त्या प्रोसेस मजा करतो. आपण फळाची अपेक्षा करत नाही. आणि हाच काय तो भगवद्गीतेतनं मला गवसला म्हणून मला कुठेतरी जाऊन निसर्गाच्या जवळ जाऊन शेती का करायची तर शेती याच्यासाठी करायची. चांगलं खाणं या सगळ्या गोष्टी आहेत पण जी स्वतःची डेव्हलपमेंट होते त्याच्यातून तुमचे जे थॉट्स क्लिअर होतात त्याची जी मजा असते ती वेगळीच असते. आता आपण सुरुवातीला एक ओवी म्हणालो की पहाटे उठून न हात भरले शेणाने कपाळीचं कुकू न माडत बडक्या मारत मेनाने. कष्ट कितीही असू दे, कष्ट आहेत भरपूर कष्ट, पण रात्री लागणारी सुखाची झोप. कारण की जो माणूस समाधानी कोण असं एक हे तर समाधानी कोण तर ज्याचं सकाळी पोट चांगलं साफ होतं, ज्याला दुपारची कडकडून भूक लागते, नंतर संध्याकाळची ज्याला झोप येते निवांत जमिनीवर पडला तो माणूस समाधान. तर ह्या ओव्यांमध्ये मर्तकीच्या ओव्या म्हणून पण एक प्रकार असतो. ह्या ओव्या म्हणून मला शेवट करावा असं वाटतंय. तर मर्तकीच्या ओव्या म्हणजे काय तर जी बाई आहे ती दळण दळतीये आणि ती दळण दळता दळता असा विचार करते की आता मी गेली आणि आता मी गेल्यानंतर काय करायचं तर त्या ओव्यांमधून सांगितलं. या ओव्या एवढ्या छान आहेत म्हणजे ते काय हे कुठलं कोणी शिकवलंय त्यांना. तुम्हाला कविता लिहिणं शिकवता नाही येत कधी तुम्ही असं आहे. आणि प्रत्येक कविता प्रत्येक कला ही संगीतमय व्हावी असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मला असं नेहमी वाटतं की शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत संगीत आहे. त्याच्या बैलाला जे घुंगूर असतात त्याच्यापासून किंवा धनगर जो असतो त्याच्या काठीला जे असतात त्याच्यापासून
नंतर जो जात असतं त्याची जी फिरकी असते त्याच्यापासून राजा सर्जांच्या गाण्यामध्ये या सगळ्यांमध्ये संगीत आहे आणि या संगीतामुळे शेतकरी परिपूर्ण होतो. तर मर्तकीच्या ओव्या आणि संध्याकाळी काय येणार म्हणजे संध्याकाळसाठी भाकरीचं पीठ दळतानाची जी ओवी आहे त्याचं असं आहे. मी थोडा गायचा प्रयत्न करतो, वाईट आवाज आहे तरी पण. सरले दळण माये भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पान माझे माहेरी पाठवा हो, सये माझे बाई. सरल दळण माये भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पान माझे माहेरी पाठवा हो, सये माझे बाई. सरले दळण माये खांद्या यो घरचा, धीर जेठ उजा खांदे, राम चालू द्या मोकळा हो, सये माझे बाई. सरल दळण माये मी ते अनिक घेणार, देवा विठ्ठलाची मला पालखी नेणार हो, सये माझे बाई. तर आता त्याचा अर्थ असा आहे की ती बाई गेलेली आणि ती बाई गेली, ती म्हणते की सरले दळण, माझे दळण म्हणजे काय, माझं आयुष्य आहे हे आता सरलेलं आहे. दळण म्हणजे जसं तो घेरा असतो, तो आयुष्याचा घेरा आता माझा संपलेला. तर काय करा, तर मला आता भिंतीशी टेकवा, भिंतीला टेकवा, सोन्याचं पिंपळ पान माझ्या माहेराला पाठवा, त्या माझ्या माहेराला कळवा आता की मी बाई गेली. सरल दळण माये खांदा यो घरचा, आता मला जाताना जो खांदा आहे तो माझ्या घरचा खांदा द्या. आता ह्याच्यातून पण तिची जी नवरा तिच्या पतीच्या प्रती जी प्रेम आहे ते कसं दिसतं पुढच्या वेळी, की धीर जेठ उजा खांदे, राम चालू द्या हो मोकळं. म्हणजे माझा जो खांदा आहे ना तो माझ्या धीराने आणि मोठ्या धीराने घ्यायचा आणि माझा जो पती आहे जो राम आहे त्याला मोकळं चालू द्या, त्याला माझा भार देऊ नका, असं ती सांगते. सरल दळण माझं ते अनिक घेणार, देवा विठ्ठलाची पालखी. म्हणजे हे जे दळण संपलंय हे आत्ता जरी सरलंय तर मी पुरण जन्म घेऊन परत शेतकरीच बनणार, कारण हे जे दळण दळायला जी मला मजा येते, जे समाधान मिळते ते कदाचित मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीतून मिळणार नाही. आणि हे जे मी शेती केली ही समाधानाची शेती, त्याच्यामुळे विठ्ठलाची पालखी मला न्यायला येणार आहे, असं ती बाई सांगते. येस, धन्यवाद. वाव. खूप मस्त, खूप आमचं फारच सुंदर सांगितलं. फारच खूपच फारच छान. चांगला झाला सेशन. खूपच सुंदर, मस्त, म्हणजे खूपच सुंदर. काय नॉलेज आहे तुला त्या ट्रेडिशनल सगळ्या गोष्टींची. वा, अप्रतिम हं, आणि संतोष. मुख्य म्हणजे मला याची विचारसरणी जास्त हे वाटते की हो, खूप एकदम. खूप डीप आणि शांतपणे व्यवस्थित होलिस्टिक जसं म्हणतो ना नेहमी, तसा प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मपणे डिटेल्ड विचार करून या वयात इतका प्रगल्भपणे विचार करतोस. खूपच सुंदर संतोष. खूपच सुंदर. खूपच तुझ्या अप्रतिम. बरोबर हे कणगीतलं सोनं लुटलं हेच मला वाटतं समाधान आहे. आणि मी 7/12 नावावर माझ्याकडे 7/12 आहे, पण तू या विश्वाची अशी एक सुंदर ओळख करून दिली आहेस. खूप खूप Thank you. धन्यवाद. आणि सगळेजण तुझ्या वयाबद्दल बोलतायत, हो. अनुभव वय वगैरे सगळे काही बोलतायत. मला वाटतं हा बहुतेक वयाने काहीतरी वेगळाच असावा, डाय बी लावून बसतोय बहुतेक काळ्या रंगाचा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. त्याच्यामुळे मला वाटतं तुझं बोलणं ऐकताना मी तुझ्या वयाचा विचारच करत नाहीये, कारण करावं असं वाटतच नाहीये. खूप सुंदर. जे तू सांगत होतास त्या विश्वामध्ये मी तर पूर्णपणे डुंबून गेलो. सगळ्या महिन्यांची ओळख, नक्षत्रांची ओळख, या एका विश्वाची ओळख अशी एक अप्रतिम झाली आहे आणि करून दिलेली आहेस की ते अनुभव असं वाटतं. तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि संतोष, म्हणजे तुझे विचार म्हणजे इतके डीप आणि इतकं लोकल नॉलेज अवेलेबल आहे, पण समाव आता मोठ्या सिटीज मध्ये नॉलेज सगळं नाहीसं व्हायला लागलं. तर काय करता येईल त्याच्याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला की काय करता येईल की जे मुलांना शाळेत किंवा सगळीकडेच ते नॉलेज पसरलं पाहिजे. अदरवाईज हे काळाच्या ओघात सगळं नाहीसं होऊन जाईल. संतोष, या सगळ्या ओव्या कुठे असतील तर हव्यात मला, त्या मला वाचायच्याच आहेत. तुझ्याकडे आहे का Definitely. कलेक्शन? हो आहेत ना, म्हणजे याचे सगळे रेफरन्सेस मी त्याचे काढून ठेवलेले आहेत, म्हणजे जे मी वाचलेले आहेत ते सगळं आणि मी एखाद्या नंतर शेअर गावाला करेन. दळताना जी बाई गाते ना तिच्या आवाजात एखादं दे, म्हणजे ते मला ऐकायची हा, एवढी हा. पुरी इच्छा होती आता. आता ते आत्ताच प्रेझेंटेशन जर शेअर केलं ना, तेवढ्या तरी आम्ही वाचू ओव्या पुढचं, मग बघता येईल. मग खूपच सुंदर आहे.
ते आधी आम्हाला अपेक्षा होती की फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग तू काय करतोस ते सगळं सांगणार आहे, बट दिस इज रिअली म्हणजे खूपच अप्रतिम झालं. मी लहान असताना गावी अनुभवलं हे सगळं. म्हणजे लग्नाच्या वेळेस मे महिन्यातच जायचो, तेव्हा हळद दळायच्या बायका आणि तो सूर आहे ना, सकाळी सकाळी सगळ्या एकत्र मिळून जेव्हा गायच्या ना, तेव्हा बाप रे, एकदम हाय पिच मध्ये मला खूप ऍक्च्युअली आणि त्या ज्या सकाळी ते उठून बघूनच एकट्या पण तोंड दळायच्या. जातात. हो, आमच्या पण आजीकडे सकाळी दळायचे, तर तो जो एक घरघर असते ती त्यांचा ब्रीदिंग आणि त्यांचं मुवमेंट आणि ते जात्याचा आवाज आणि त्यांचे शब्द, एव्हरीथिंग इतकं ते व्यवस्थित होतं की ऑप्टिमम यूज ऑफ एफिशियंट यूज ऑफ द एनर्जी प्रॉपरली, आणि तो एक बरोबर दळायचं. म्हणजे लॉट ऑफ थिंग्स तसं पाहिलं तर सायंटिफिकली एकत्र आल्यासारखं वाटतं. ते खूपच छान आणि प्रसन्न सकाळ. खूप प्रत्येक गोष्टी तू संतोष खूप सुंदर सांगितली. संतोष माय हा. फार्मर बद्दल काही सांगू शकलात तर बरं होईल. हा, माय फार्मर हे जी खरं तर ती प्रायव्हेट हे आहे. आता खरं माय फार्मर आणि जे सस्टेनेबल स्टोअर आहे कर्वेनगरला, त्या दोघांनी संतोष मिळून मेरा एक फार्मर. हा मेरा फार्मर. तर मेरा फार्मर आणि सस्टेनेबल स्टोअर यांनी मिळून कर्वेनगरला एक मर्ज केलंय, ज्याच्यामध्ये म्हणजे मेरा फार्मर आहे ती ऑनलाईन डिलिव्हरीसाठी आणि सस्टेनेबल स्टोअर जे आहे ते शॉपसाठी आहे. तर हे दोघं जण ज्या दोघांनी हे सुरू केले ते सगळे इकोलॉजिकल सोसायटीचे स्टुडंट होते आपले, आणि सगळे IT मधले आहेत ज्यांनी जॉब सोडून हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. पूर्ण पुण्यामध्ये डिलिव्हरी होते त्याची. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सगळे रेंज आहेत, म्हणजे आपल्या घरी लागणार म्हणजे साबणापासून सगळे, आणि जे नैसर्गिकरित्या बनवलेले म्हणजे आपले डॉक्टर कोल्हे हे प्रमोद सर आहेत त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून आलेले हे ते, म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी असं सांगेन की मी जेव्हा मुंबईला कॉलेजला होतो तेव्हा बऱ्याच वेळा मी आजारी पडायचो, खूप वेळा, म्हणजे 3-4 महिन्यामधून 4 महिन्यामधून मलेरिया होणं हे होतच. पण जेव्हापासून मी हे सगळं खायला लागलो स्वतःहून, त्याची चव तर तुम्हाला लगेच कळते, त्यात काही वादच नाही. पण ती जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती असते ती खूप वाढते. म्हणजे आता रोज करोनामध्ये पण आम्ही रोज काम करतोय आणि बऱ्याच लोकांशी संपर्क येत असतो, पण आमच्या टीम मधलं कोणीही पॉझिटिव्ह झालेलं नाही. तर डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा, तिथे आपल्याला बघता येईल. मानसी मॅडम नेहमी येत असतात, आठवड्यातून एकदा त्यांची भेट होते सेशनला, सॉरी याला आमच्या इथे. सो असं ते आहे स्टोअर आणि ऑनलाईन. ते स्टोअर बघितले मी, आम्ही तिथल्या जवळच राहतो तिथे, पण तिथले फारच चांगलं आहे तिथलं स्टोअर, आणि भाजी आणि सगळं ठेवलेलं असतं ना, ते खूपच छान आहे. संतोष, ती नवधान्य जी आहेत Yes. ती आपल्याकडे कुठली नवधान्य आहेत? म्हणजे नवधान्य म्हणजे ती परत याच्यानुसार बदलतात. हा, पण आपल्या तरी कोकणात किंवा जागेनुसार हा बदलतात. हा, म्हणजे रबीमध्ये आमच्याकडेच कसं की गहू, ज्वारी, मोहरी, नंतर जी हरभरा ही जी कडधान्य आहेत, ही रबीमध्ये होतात. मग त्यानुसार ती नऊ धान्य लावली जातात. तर कोकणामध्ये ती बदलते त्यानुसार. म्हणजे प्रत्येक याची पण तो जो त्याचा मेन जो पर्पज आहे, ती ज्या परीक्षा करतात सीड क्वालिटी धान्यांची. टेस्टिंग, QC थोडक्यात थोडस असं आहे. पण म्हणजे ते बरोबर. सगळीकडे ते होतं, कारण मी ते दक्षिण भारतापासनं उत्तर पॅन इंडिया अशी ती ट्रेडिशन आहे खरी. फक्त बरोबर. आपल्याकडे मी अशी नोंदणी ऐकली नाहीत, पण साऊथला तर ते त्यांची अगदी ठरलेली नऊधान्य हा, असतात. त्याच्यामध्ये मिलेट्स बरेच असतात ऍक्च्युली त्यांच्याकडे. आपल्याकडे पण मिलेट्स असतात, पण आता कोणी करत नाही. म्हणजे नाचणी, राळा, भादलेली, बाजरी अशी बरीच आहेत. ती पण कुणीतरी ते डॉक्युमेंट केलं पाहिजे की कुठली नऊधान्य प्रत्येक ठिकाणी पेरून म्हणजे बघतात असं. नवधान्य ऑल्सो टू प्रमोट मल्टी क्रॉपिंग. खरं तर आता ते इतकं म्हणजे we lost Did we lose him? Yes, we lost him. येईल. You can see his screen. आवाज फक्त गेला. नाही, त्याची इमेज पण फ्रीज झाली आहे. Oh. Yeah, we didn't know this side of him. He is so creative. मला वाटलं आज काहीतरी क्रिएट. नाही, मी माझ्या मामांकडून काय ऐकलं होतं की हे जेव्हा आपण जेव्हा गट बसवतो
तेव्हा ही पण एक परीक्षा असते की मातीत किती वाफसा आहे, म्हणजे पाणी वरून घालत नाही किंवा त्या मातीत किती वाफसा आहे आणि आताचं वेदर कसं आहे, आताच्या वेदरसाठी कुठलं क्रॉप घ्यावं, या 9 धान्यांमधलं कुठलं क्रॉप घ्यावं. सीड तर सिलेक्शन वा आहेच, वा. पण हे पण आहे बरोबर. की हा हो, जो हो, सीझन बरोबर. आहे तो कुठल्या धान्यासाठी योग्य आहे, मग त्याप्रमाणे ते पेरणी करणार. अरे बाबा हे घेतलं तर व्यवस्थित माझं प्रोडक्ट येईल येईल. असं. आणि होळीबद्दल पण असं ऐकलं होतं की होळी हे त्यासाठी करतात की सगळे म्हणजे भारतात दक्षिणेकडे असू दे, उत्तरेकडे असू दे, आपल्याकडे असू दे, सगळे त्या वेळेला जे काही एका सेम वेळेला ते जाळतात आणि त्या जाळल्यामुळे काय होतं, टेम्परेचर मध्ये बदल होतो आणि हवेतला जो दाब आहे तो हम्म. निर्माण होतो आणि मग नंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांना ते इन्व्हिटेशन मिळतं की अरे हवेतला दाब इथला कमी झालाय तिथला आहे. चला आता जाऊया तिथे. हा तसं पण एक बोलतात, पण ते आता डेफिनेटली. सायंटिफिकली प्रूव्ह करावं लागेल ते खरं कितपत आहे. काय काय ह्याच्यामध्ये बायोलॉजीचं आहे मला माहितीये, ते म्हणजे स्मोक नी काय काही सीड्स हे होतात जर्मिनेशन साठी. ते पण आहे की हा, तुम्हाला स्फुरद पण हा मिळत राखेमधून. हा ओके. मग मी रेकॉर्डिंग आम्ही अपलोड करतोय, पण अजून काही क्वेश्चन असतील तर मग बंद आपण थांबूया मग सेशन. विकास, येस बोला सर. थांबूया का आपण? हॅलो. हा, थांबूया का सेशन आपण? हा, प्रश्न नसले तर आपण थांबूया. आणि काही प्रश्न मी असं म्हणेन की हे सगळं ऐकल्यानंतर आता काही डोक्यात वेगवेगळे प्रश्न यायला लागतील, तर आपल्या ग्रुपवरती पण त्याची चर्चा जर चालू राहिली 1-2 दिवस या, तर अजून काही गोष्टी आपल्याला उलगडा होऊ शकेल. आणि संतोष, तू जरा ग्रुपवरती लक्ष ठेवलं आणि असे काही प्रश्न आलेस आणि त्याची उत्तरं दिलीस तर बरं पडेल. आणि काही पुस्तकांची नावं तू घेतलीस ना, ती जर पुस्तकांची नावं शेअर केलीस परत तर ते उपयोगी पडेल आपल्याला. हा, पुस्तकांची नावं टाक सगळी. चालेल, नक्की. मी ग्रुपवरती टाकेन. ओके, धन्यवाद संतोष. फक्त नक्षत्र म्हणजे ते कॉन्स्टलेशन आहे, म्हणजे तारकांचा समूह. जेव्हा चंद्राच्या पौर्णिमेच्या चंद्रासमोरून जातो त्या तारकांच्या समूहाला ती नावं आहेत वेगवेगळी, बरोबर. त्याच्यामुळे तो महिना असं काहीतरी. ऍक्च्युली नक्षत्राचं स्प्लिट करून काय सांगितलं परत सांग ना बाबा. शब्द नक्षत्र. हा, नक्षत्र म्हणजे न क्षरती असं येते. न क्षरती. न क्षरती म्हणजे क्षय न पावणारी. म्हणजे जसं कधीही पाऊस त्यावेळेस येणार हे चुकत नव्हतं, जे आता खरं चुकायला लागले ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे. पण ही नक्षत्र कधी चुकत नव्हती. पाऊस तेव्हा पडणारच असं सगळं होतं. पण त्याच्यावर हिशोबाने पेरणी करत होते सगळे शेतकरी, बघून कुठलं नक्षत्र आहे असं. त्याच्यात नक्षत्रांचा अजून एक वेगळा आहे. नक्षत्र म्हणजे तारकांचा जो समूह आहे जो कधी क्षय पावत नाही, कॉन्स्टेलेशन, त्याला ते नक्षत्र म्हणतात. आणि तो जेव्हा पौर्णिमेच्या चंद्रासमोर येतो, मग तो मराठी महिना किंवा ते नक्षत्र ते चालू असतं असं. बरोबर. आणि समीर यांनी कोरडवाहू म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यावरती घेतली जाणारी शेती, अशी ती कोरडवाहू शेती असते. त्याला कोरडवाहू हा शब्द कुठून आला मला जरा. कोरडवाहू म्हणजे मला असं वाटतं कोरडा, कारण तो बागायतीमध्ये कसं असतं की कंटिन्युअस तुम्हाला पाणी मिळत असतं तुमच्या शेताला, पण कोरडवाहू मध्ये कधी पाणी कधी कोरडी असते जमीन, तर त्याच्यानुसार कोरड आणि वाहू असे 2 शब्दांमुळे ते कोरडवाहू झाला असावं असं वाटतंय. म्हणजे एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण शब्द जे बनले ते असं असावं. असं जसं शेतकरी म्हणजे शेती करणारा तो शेतकरी, असं ह्याच्यात असू शकतो. मस्त झालं तुझं, एकदम सुंदर. आणि तुझं जे तो आहे तो पण एकदम सुंदर आहे सांगण्याचा, त्याच्यामुळे तो मस्त वाटला एकदम. थँक्यू. येस, चलेगा. ओके, मग धन्यवाद सगळे, संतोष आणि सगळेजण. आणि पुढचा सेशन कुठला असेल तर ग्रुपवर आपण कळवूच, म्हणजे सगळे. सो बाय 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 बाय. लवकरच भेटू. लवकर भेटू.